हनुमान महाराज बोलो रे भाई सब संतन की बोला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज महाराज भाऊ महाराज भगवान बाबा की सब संतन की हरा विठारा 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 सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ्या अनेक काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा जन्मोजन्मी ऐसे मागितले तूज आम्हाशी सहज द्यावी आता अनेक काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा तुका मने तुझा साजी दयाळ धुंडिता सकळ नाही आम्हा अनेक काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपालाने कथेचा त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपालाने कथेचा त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार बाबा मी सद्गुरुदास तुका दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारों आता गोरक्ष जालंधर चरपटाश्य आडभंग काणे पमचिंद्र राध्या चौरंगे रेवाण कबर्त्रे संज्ञा भूम्यांबभूर नवनाथ सिद्धहा सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ्या अनेक काही इच्छा मानाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत हृदय सम्राट विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणी या प्रकरणातील अभंग आपल्या पाटोदा परिसरात या गावामध्ये हरिभक्ती प्रायण पूजनीय वंदनीय रंधवे बापू यांनी पुष्कळ दिवसापासून या गावामध्ये रुजवलेला परमार्थ
आणि या परिसरात ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, संत भाऊ, बाबा, माऊली, अनेक विचारानं पुनीत आणि पावन झालेला हा परिसर आणि त्यामध्ये रणधीर बापूंची निष्कामता, त्यामुळे या गावामध्ये अनेक सप्ताह त्यांनी केले. आम्हालाही बऱ्याच वेळेला बोलवण्यात आलं, पण स्वतः गड स्थापन करून संतांच्या आणि देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आपल्या स्वतःच्या वावरामध्ये आणि आपल्या स्वतःच्या कष्टामधून एक समाजाला कायमची दिशा मिळावी, समाजाला कायमचा विचाराचा स्रोत हा सतत तेवत राहावा आणि दीनदुबळ्या समाजांना ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज किंवा 11व्या शतकापासूनची संत मांदी आज तागत ज्यांनी समाजाच्या कल्याणाचं बौद्धिक, भौतिक, सामाजिक योगदान दिलेलं आहे, हा विचार समाजामध्ये सतत जिवंत राहावा गोरगरिबामध्ये. आणि म्हणून त्यांनी एखाद्या ब्रह्मचार्यासारखं, एखाद्या संन्याशासारखं किंवा एखाद्या गंगा किनाऱ्या तटासारखं जी ही संन्यासी ब्रह्मचारी माणसं काम करतात, तसं अतिशय पवित्र, सोज्वळ, दिव्य असं काम गृहस्थाश्रमांमध्ये राहून बापूंना इथं केलंय. हे कौतुकास्पदची गोष्ट आहे, हे खरं बापूंचं कौतुक आहे. आणि म्हणून या स्वतःच्या प्रांगणामध्ये आणि स्वकष्टातून आपल्यासारख्या भाविकांच्या उपस्थितीमधून, आशीर्वादामधून सुंदर असं मंदिर, शक्तीचं आणि भक्तीचं, देवतेचं आणि त्यागाचं असं सुंदर मंदिर बांधून सुंदर विचाराचा पायंडा गेल्या वर्षापासून या प्रांगणामध्ये सुरू केलेला आहे आणि तो अखंडित राहील याची शंका घेण्याचं काही कारण नाही. अखंडित राहील. अलग लक्षात. त्यागेन एके अमृतत्व मानसो, त्यागानं अमरत्वाची प्राप्ती होते आणि अमरत्व हे त्यागाच्याच पोटी जन्माला येतं. भोगाच्या पोटी रोग जन्माला येतो आणि त्यागाच्या पोटी अमरत्व जन्माला येतो. आणि म्हणून असा अमरत्वाचा सिद्धांत दीनदुबळ्यासाठी या ठिकाणी मांडलेला आहे. माणूस तेव्हा मोठा असतो किंवा तेव्हा समाजात मोठं मानलं जातं त्याच्याकडे किती पैसे, किती प्रॉपर्टी, किती व्यापार मोठा किंवा किती त्याचे कारखाने, किती त्याच्याकडे ऐश्वर्य आहे, याच्यावर माणसाचं मोठेपण मोजलं जात नाही. माणसाचं मोठेपण त्याच्यावर मोजलं जातो तो किती दीन दुबळ्या गरीब माणसाला बरोबर घेऊन चालतो त्याच्यावर त्याचं मोठेपण मोजलं जातं. गरीब माणसाला घेऊन तो किती लोकाला बरोबर घेऊन चालतो, बरोबर किती लोक त्याच्या समुदाय, त्याच्यावर त्याचं मोठेपण शास्त्रात मोजलेलं आहे. जे कारंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तो साधू ओळखावा देव तेथे जाणावा. जे कारंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तो साधू ओळखावा
गांजले त्याशी म्हणे जो आपुले. अशा प्रकारची संतांची वचनोक्ती बापून दुसऱ्याला सांगितली नाही तर त्याचं अनुकरण केलेलं आहे. सांगणं फार सोपं आहे, अनुकरण वागणं फार अवघड आहे. ती अतिशय अवघड आहे. सांगायला कोणालाही सांगता येतं, वागणं अवघड आहे. आणि ती गोष्ट केली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात काही योगी नव्हते असं नाही, ज्ञानी नव्हते असंही नाही. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये अनेक ज्ञानी होते, अनेक योगी होते, अनेक महापुरुष होते. अशा महापुरुषाला ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाला घेऊन यात्रेला गेले दर्शनाला त्यांच्या. तरी त्या योग्यांची, त्या ज्ञानीपुरुषांची, त्या त्यागी पुरुषाची नावं महाराष्ट्राला, भारताला आणि मानव जातीला फारशी माहीत नाहीत. जे ज्ञानेश्वर महाराज ज्यांच्या पाया पडत होते त्यांचे नाव माहीत नाही, पण सगळी आज मात्र ज्ञानेश्वर माऊलीच्या पाया पडायला लागली. का? याचा एकमेव सिद्धांत आहे, आपलं ज्ञान स्वतःसाठी वापरणं यापेक्षा आपल्या भक्तीचा, ज्ञानाचा, आपल्या त्यागाचा, आपल्या वेळेचा, आपल्या आयुष्याचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या मानवतेचा हा सिद्धांत समाजासाठी ज्यांनी वापरला आणि तो समकालात ज्ञानेश्वर महाराजांच्या साधून वापरला नाही, तो अतिशय कमी वयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना समाजासाठी वापरला. आणि फक्त वापरला नाही तर प्रत्यक्ष अनुभूती देत असताना असं म्हटलं, हे विश्वची माझे घर, सगळं जग माझं आहे. वयाच्या 13व्या वर्षी सगळ्याला माझं म्हणणारा अजून मुलगा जन्माला यायचा या भारतामध्ये. असं कोणी होणार नाही, आईशे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता आईशे कोणी होणे नाही. 13व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम सुरू केलं आणि 15-16व्या वर्षी संपलं. 3.5 वर्ष. 13व्या वर्षी असा मुलगा म्हणू शकतो, असा साधू म्हणू शकतो, तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. हे सगळ्याला बरोबर घेऊन चालणं आणि ते प्रत्यक्ष कृतीत आणणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. आणि ही गोष्ट बापूनं फार दिवसापासून मनाशी धरून, खुणगाट धरून पुष्कळ दिवसापासून मला ते म्हणायचे. माझा आणि त्यांचा संबंध खूप जवळचा, खूप प्रेमाचा. त्यांच्या मुलानं आळंदीला राहून ज्ञानेश्वरी पाठ केली. पुष्कळ माऊलीच्या मंदिरात आम्ही त्यांचा भव्य आणि दिव्य असा मुलाचा सत्कार केला, ज्ञानेश्वरी पाठ करणाऱ्या मुलांचा. तेव्हापासून मला म्हणायचे, आपला सप्ताह कधी सावता महाराज मंदिरात, कधी एस टी स्टँडला, कधी आमकीकडं, कधी तमकीकडं. सप्त्याला जागा नाही. दरवर्षी सप्त्याचा कार्यक्रम पत्रिकेत पत्ता बदलतो. आता मी असा पत्ता काढणार आहे की मी मेलो तरी पत्ता बदलायचाच नाही. खरंय ना, कुणीच पत्ता बदलू शकणार नाही. ना माझा मुलगा, ना माझा नातू, ना माझा पंतू, ना गावातला सरपंच, ना गावाचे डायरेक्टर, ना कोणी आमदार. पत्ताच बदलायचे नाही. असा सत्याची जागा निवडून काढीन महाराज. आणि मला बऱ्याच वेळाला इकडे येऊन दाखवायचे, माळरान दाखवायचे. हे माळरान सगळी कुसळं उगवलेली, तिथं आज माणसं उगवली, कुसळं उगवलेली. म्हणे बापू अहो हे काहीच नाही माळरान. महाराज तुम्हाला काय करायचं, बघा बघा माऊलीच्या कृपेनं, माऊलीच्या भाऊबाबांच्या कृपेनं कशी हिरवळ निर्माण करतो इथे तुम्ही बघा तर खरी. म्हणजे 10-5 वर्षापासून मला हे नेहमी 10-15 वर्षापासून दाखवायला आणायचे, चला आपण फिरून येऊ, चला आपण फिरून येऊ असं म्हणायचे. आम्ही बी यायचो बघायला. परंतु प्रत्यक्ष मूर्ती स्थापना, प्रत्यक्ष गड, प्रत्यक्ष सप्ताह उभा राहिल्यानंतर मग 15-20 वर्षाचं बापूचं म्हणणं कसं सार्थ केलं त्याची ही पावती आहे समाजामध्ये. आणि सगळ्या समाजाला, तालुक्याला आपली घरं सोडून मैलभर या गडाकडं सुरक्षित आणि अत्यंत पवित्र जागेवर, अत्यंत स्वच्छ हवामानाच्या अंदाजामध्ये आणि अशा ठिकाणी यावं लागलं. इथे हवा शुद्ध नाही तर इथला विचारही शुद्ध आहे.
इथला आचारही शुद्ध आहे आणि इथलं जेवण सुद्धा काय आहे, शुद्ध आहे. जरी आपल्याला कीर्तनाला लवकर येता नाही आलं तरी कमीत कमी प्रसादाचा अन्न तरी खायला माणसाने यावा. अरे एकदा प्रसाद खाल, दोनदा खाल, तीनदा खाल, 2-4 वेळा खाल्ल्यावर ते प्रसादाचं अन्नाचं रक्त असं म्हणणारे शेवटी जाण्यापेक्षा आपण पहिल्यांदा जाऊ. हे रक्त तुम्हाला सांगू, हे अन्न तुम्हाला सांगून पोटातलं हे सांगतच असतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण कमीत कमी नाही वेळ मिळाला तर प्रसादाला तरी येत जावा. चांगल्या घरचं अन्न, चांगल्या घरचा प्रसाद खात जावा. थोडा आवाज. तेव्हा अशा प्रकारचा हा भाग. आणि म्हणून या ठिकाणी हे असा सुंदर नामयज्ञ, ज्ञानयज्ञ, दानयज्ञ असा सुंदर यज्ञ या ठिकाणी अखंडच चालू झालेला आहे. ज्ञानोबराच्या प्रसादानं, तुकोबराच्या प्रसादानं, पांडुरंगाच्या आशीर्वादानं हे काम आपण सुरू करून दिलेलं आहे. बरोबर आहे. एखादी मुलगी एखाद्या वराबरोबर लग्न लावते आणि त्याच्या नावानं मंगळसूत्र आणि कुंकू घालते, कुंकू लावते, मंगळसूत्र, पायात जोडवे, बांगड्या घालते. नंतर तिच्या अंगावरलं पातळ फाटलं तर तिला कुणी नावं ठेवीत नाही, सगळे त्याला नावं ठेवतात. तसं ज्यांच्या नावानं कुंकू लावलं ते लई उंच टेकडावर आहे, कमी जास्त काही फाटाफाटी झाली तर नावं त्यांना ठेवतील, बापूला नाही ठेवणार. कोणाला नावं ठेवतील? कुंकू कोणाच्या नावाला लावलं? त्यांच्या नावाला लावलं, ती जबाबदारी ते बघतील. आणि म्हणून आपण आपलं फक्त कर्तव्य करायचं. आणि या कर्तव्याला बापून अतिशय निष्ठावंत माणसं या ठिकाणी तयार केलेली आहेत, श्रद्धावंत आहेत, निष्ठावंत आहेत, कार्यरत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी फार निष्पाप, निष्कलंक केलेल्या असल्यामुळे हे सारखं चालू राहणार, याच्यात बदल नाही होणार. तेव्हा अशा प्रकारचा भाग या निमित्तानं ही आजची ही रात्री मागणीची सेवा आहे. आणि त्यांनी मला या सेवेला बोलवलं आहे. मागणं हा दोष अजिबात नाही, अलग लक्षात. मागणं दोष नाही. मागण्याचा विषय तुमच्या स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणाचा असला तर मागणं गुण ठरतो. मागणंच गुण ठरतो. तुमचं तरी कल्याण पाहिजे अथवा दुसऱ्याचं तरी, समोरच्याचं कल्याण पाहिजे. आपलंही कल्याण नाही आणि दुसऱ्याचं कल्याण नाही अशी कितीही चांगली गोष्ट जरी असली तरी ती गोष्ट गुण धारण करीत नाही, अवगुण धारण करते, अवगुण धारण करते. आणि म्हणून मागणं हा दोष नाही. सतत आपण बोललं पाहिजे, सतत आपलं म्हणणं सांगितलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू, शास्त्रात एक सिद्धांत आहे, तुम्ही कोणत्याही गोष्टीचा संकल्प केल्याशिवाय ते काम करू नका. सत्यनारायण करायचं ठरलं तरी गुरुजी काय करतात, हातावर तांदूळ आणि पाणी देतात आणि संकल्प बोलतात. बोलतात का नाही? यज्ञ करायचा ठरला, संकल्प आहे. पूजा करायची संकल्प आहे, वास्तुशांती संकल्प आहे, नवचंडी संकल्प आहे. काही जरी करायचं ठरलं तरी तुम्हाला तुमचं म्हणणं सांगावं लागतं आणि मगच ते चालतं काम. जर तुम्ही तुमचं म्हणणं सांगितलं नाही तर पुढच्या देवतेला कशासाठी मला बोलवलं हे कळत नाही, मला का बोलवलं तुम्ही हे कळत नाही. म्हणून त्याने येण्याच्या अगोदर त्याला बोलवीत असतानाच आम्ही आमक्या कामाला तुला बोलवलेलं आहे यासाठी संकल्प असावा लागतो आणि संकल्पाशिवाय चालत नाही. तसं जीवनामध्ये जे तुम्हाला करायचं आहे त्याचं म्हणणं तुम्ही आराध्य देवतेला सांगा. आपल्या इष्ट देवतेला मी याच्यासाठी आलो, मला अमुक पाहिजे हे सांगा. तुम्ही हे मागा त्याला, हे सांगा. आणि म्हणून मागणं, सांगणं हे आता काय काय करीतो या मना परिनायकी नारायण हे सांगणं आहे. हे काय आहे त्याला सांगितलं पाहिजे. आपल्याला काय वेदना त्या सांगितल्या पाहिजेत आणि आपल्याला काय पाहिजे ते मागितलं पण पाहिजे. म्हणून सांगणं आणि मागणं हा दोष नाही, हा गुण आहे. आणि म्हणून आमच्या संतानं मागणं अनेक ठिकाणी, ज्ञानेश्वर महाराजानं, नाथ महाराजानं आणि तुकाराम महाराजानं अनेक ठिकाणी आपलं म्हणणं हे मांडलेलं आहे. फक्त एकच गोष्ट आहे, म्हणणं मांडत असताना तुम्हाला काळ कळाली पाहिजे, वेळ कळाली पाहिजे.
व्यक्ती कळाली पाहिजे, त्याचा अधिकार कळाला पाहिजे, त्या वास्तवतेशी तुम्ही एकरूप असलं पाहिजे आणि तुम्ही मागत असताना तुमच्या विषयाशी तुम्ही तितक्याच भक्कमपणानं एकरूप असलं पाहिजे. तर तुमच्या मागण्याला किंमत आहे, नाहीतर तुमच्या मागण्याला किंमत नाही. समजा तुम्ही मागितली एखादी गोष्ट, एखाद्या एक घडलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. काशीमध्ये काशीराज नावाचा राजा राज्य करीत होता आणि त्यानं गंगेमध्ये 12 वर्ष पाण्यात नावेत राहून त्याने गायत्री मंत्राचं पुनश्चरण केलं आणि जगदंबेची आराधना केली. 12 वर्षानं ती जगदंबा प्रसन्न झाली. राजानं सांगितलं, ओरंब्रही राजा, माग मला. राजानं सांगितलं, मला ब्रह्म साक्षात्कार पाहिजे. जगदंबा म्हणाली, राजा ब्रह्म साक्षात्कार मला देत नाही, ब्रह्म साक्षात्कार देण्यासाठी संत असावा लागतो, साधू असावा लागतो, साधूला तो देण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री जरी तुमचे दोस्त असले तरी 7-12चा उतारा तुम्ही त्याला नाही मागू शकत. मागू शकता 7-12 उतारा? 7-12 उतारा कोणाला मागायचा आहे? तुम्ही भाऊसाहेबांना मागायचा आहे, सही त्यांची लागेल. हा, मुख्यमंत्री म्हणतील भाऊसाहेबाला की इकडे या, यांना उतारा द्या. आहेत का भाऊसाहेब? तेव्हा मला सांगायचं काय की जरी मुख्यमंत्री कलेक्टर दोस्त असले तरी उतारा देण्याचं काम भाऊसाहेबांचं आहे, त्यांचं नाही. ते म्हणले, आदि माया भगवती, मी तर 12 वर्ष तपश्चर्या केली. ते म्हणली, वायाला जाऊ देणार नाही, पण तू मलाच मागशील तर मला देता येणार नाही, मला नाही देता येणार. मग मी उद्या एका घारीचं रूप घेईन, ह्या गंगेवर मी फिरत राहील, तू पण इथं गंगेवर येऊन बसायचं आणि बसल्यानंतर मी ज्याच्या डोक्यावर सावली टाकेन त्याच्या पाया पडून त्याला मागायचं. हे मी तुला सांगू शकतो. ज्याच्या डोक्यावर मी सावली धरून चालेल त्याच्या डोक्याला 2-4 दिवस झालं फिरतच बसली वर. पण एक दिवस कोणतरी असा फक्कड महात्मा येत होता मुठीमध्ये आणि घारीनं पाण्याची जागा सोडली, त्याच्या डोक्यावर सावली धरली आणि सावली धरल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, आदिमाया भगवतीने सावली याच्या डोक्यावर धरली. त्याने आंघोळ करू दिली आणि पाण्याच्या वर तो महात्मा निघल्याबरोबर साष्टांग दंडवत घातला. त्या साध्या वेशात, तो कशाला राज्याच्या वेशात येईल, साध्या वेशामध्ये भिकाऱ्याच्या वेशात यायचा. साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणला, महाराज माझ्यावर कृपा करा, मला ब्रह्म साक्षात्कार द्या. त्याने असं बघितलं, अरे म्हणले, वेडा आहेस का तू? त्या ब्रह्म साक्षात्काराच्या गावाला सुद्धा मी गेलेलो नाही, तू वेडा आहेस का? ही गोष्ट कोणालाही देण्यासारखी का? काही केल्या तो मनुष्य पायाला शिव देना. शेवटी महाराजानं त्या भगवतीकडे बघितलं राजानं. भगवती हे तर आपल्या पायाला सुद्धा शिव द्यायला, तुम्ही यांच्या डोक्यावर. स्वतः भगवती अष्टभुजा देवीच्या रूपात येऊन त्या महापुरुषाच्या पुढे उभी राहिली. सगळं घडलेला वृत्तांत सांगितला आणि महाराजाला सांगितलं, यांना ब्रह्मसाक्षात. जेव्हा स्वतः भगवती उभा राहून सांगू लागली तेव्हा महापुरुषानं त्यांना ब्रह्म हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. का? मी गोष्ट कशासाठी सांगितली? मागणाऱ्या माणसाला ज्याला मागायचे ती वस्तू त्याच्याजवळ आहे का नाही याची खात्री मागणाऱ्याला कळली पाहिजे, त्याला खात्री झाली पाहिजे ही व्यक्ती आपल्याला देऊ शकते का नाही. देताना त्याची वेळ कळली पाहिजे, समाज कळला पाहिजे, म्हणजे त्याचं अंतकरण कळलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कळल्या मग तुम्हाला तो देईल या परिस्थितीमध्ये तुम्हाला मागता आलं पाहिजे, की त्याला नाही म्हणताच नाही आलं पाहिजे. असं त्याला मागता आलं पाहिजे की तो नाही म्हणू शकत नाही. म्हणजे असे शब्द त्याला ठेवले पाहिजेत की त्यांना काही बोलताच नाही आलं पाहिजे. शांतपणानं त्यांना आपल्याला दिलंच पाहिजे. हे सगळं समजूनच मागणारानं, सेवा करणारानं देवाला बोललं पाहिजे. तसं तुकाराम महाराजांनी ही गोष्ट समजूनच आपल्याला परमेश्वराकडून घ्यायचंच आहे. त्यांना कोण आहे हे त्याने ओळखलंच आहे, पण घेत असताना असे शब्द वापरले
की त्या शब्दापासून त्याला नाही म्हणताच येत नाही अशा शब्दानं त्यांनी परमेश्वराचं स्तवन सुरू केलेलं आहे ते अभंगाच्या सावळे सुंदर रूप मनोहारा सावळे सुंदर रूप मनोहारा सावळे रूप मनोहारा सावळे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सावळा शब्द ठेवतात. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझ्या. सावळ सुंदर आणि मनोहर रूप, सावळ रूप, सुंदर रूप आणि मनोहर रूप. या प्रथम चरणातलं रूप हा ध्रुव शब्द आहे. जसा तेवढा असतो ना, तेवढा खड्यातला सगळी बैल त्याच्या भोवती फिरते, तेवढा जागेवर असतो. तसं सावळ रूप, सुंदर रूप, मनोहर रूप, राहो निरंतर हृदय माझ्या, असा सरळ याचा अर्थ. सावळ म्हणजे काय? एखादा मुलीचा बाप मुलगा बघायला गेला. पूर्वी महिला जात नव्हत्या, दापात बावखीतले माणसं जायचे. आता बावखीच राहिली नाही. राहिली नाही. आता कार्यालयानं भावकी नाही, गावकी नाही. पूर्वी फार माणसं नडून बघायची, लग्नाला यायचेच नाही. नवरदेवाच्या वरबापानं पाया पडायचं, बळच आणायचे, त्याच्यात रोषारोषी. आता वरबाप इतका खुशी झालाय, महाराज तू ये, नाही तर मसनात जाते तिकडे. तुला ये आला काय, तू गेला काय. फार काही गोष्टी या युगानं चांगल्या केल्यात महाराज, फार चांगल्या केल्या. बरेचसे भांडणाची मूड याने बाजूला काढून टाकली फार. नाही तर कशावर येशू अडवायचा नवरदेव. म्हणजे अशा गोष्टी. मुलीचा बाप बघायला गेला, बघून नवरदेव आला. आल्यानंतर घरातली महिला मंडळ सारखं वाटच बघत असतं. बाईने हळूच विचारलं, मुलगा कसा आहे? छान आहे मुलगा, घरदार सगळे पद्धतशीर, पण आपल्या बेबीपेक्षा तो जरासा सावळा आहे. हे कळायला काय अडचण राहिली का? सावळा आहे, आपल्या मुलीपेक्षा तो सावळा आहे. सावळा म्हणजे साधारण काळ्या रंगाचा, निळा काळा रंगाचा. हा सावळा शब्द या ठिकाणी आलाय, तो रंग म्हणून आलाय का? नाही, तो रंग म्हणून आलेला नाही, तो गुण म्हणून आलेला आहे. तो कसा आलाय? गुण. जी गोष्ट मोठी असते, सगळ्यात मोठी,
ती नेहमी निळी अथवा काळी दिसते. हा सिद्धांत आहे. जी गोष्ट एकदम मोठी आहे, ज्या गोष्टीला मोजताच येत नाही अशी मोठी गोष्ट आहे, ती गोष्टी सतत निळी तरी दिसते नाही तर काळी तरी दिसते. आकाश मोजता येत नाही, कसं दिसतं तुम्हाला सगळ्यांना? निळं दिसतं. बरोबर आहे. आता थोडा एका तासापूर्वी इकडं लई फळी आली होती. आली होती की नाही? ती तुम्हाला तांबडी दिसली का काळी दिसली? काळी दिसली. जून महिन्यामध्ये पावसाळ्यात मृग नक्षत्रामध्ये अशी फळीच्या फळी येत असते, काळी कभोर. रानातली पोरं बिरं बैल गाई असे चला चला असं माणसं घरी आणतात. ईशान्य कोपऱ्यामधून जर जोरात अशी फळी आली तर रानातली माणसं घरी येईपर्यंत पाऊस येतो. हा सिद्धांत आहे निसर्गाचा. हा भाडोळीचा नियम आहे. आला लक्षात? हे नियम आहे. लगेच येतो पाऊस. हा पाऊस काळ्या फळीतला पाऊस अंगावर पडल्यावर सगळे कपडे काळे झाले बुवा, असं घडलं. ढग तर काळे कभिन्न तुम्हाला तव्याच्या पाठीसारखे दिसले, पण त्याच्यातून पाऊस जर खाली आला तर तो काळा रंग असतो का? नाही. मग हा काळा दिसला कसं काय? त्याच्यात तर फक्त पाणीच आहे. मग ते काळं दिसलं कोणत्या मुद्द्यावर? ते इतकं पाणी आहे ते कुणालाही मोजता येत नाही म्हणून ते काळं दिसलं. व्यापक मोठं पण त्याचं मोठेपण ते मोजता येत नाही, ना लिटरनं ना फुटणं ना कशानंच नाही. जे मोठं आहे, जे व्यापक आहे, जे दृष्टीला अगोचर आहे, जे मापात बसत नाही, अशी जी गोष्ट आहे ती गोष्ट नेहमी काळी असते अथवा निळी असते. तलाव भरला आणि उभा राहून जर भिंतीतून बघितलं तर ते पाणी निळं काळं, काही काळं भोर पाणी हो सहज माणूस म्हणतो. विहीर 4-5 पाण्या परसने भरली तर ती निळं काळं भोर पाणी दिसतं. जी गोष्ट मोठी आहे ती काळी दिसते. पंढरपूरच्या पांडुरंगाला जर बघितलं तर तो कसा दिसतो? काळा दिसतो. वास्तविकता तो काळा नाहीये. मग काळेपण हे आलं कशाला? मोठेपण तर त्याच्या गुणानं आलेलं आहे. मोठा माणूस कशावर समजला जातो किंवा मोठेपणाच्या व्याख्या काय आहेत त्या खूप व्याख्या आहेत. 1-2 मी तुम्हाला सांगतो. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य श्रियः ज्ञान वैराग्यौश्चैव शन्नाम भगैतीरणः. अगदी हे संस्कृत आहे, हे नका ध्यानात ठेवू. त्याची काही तुम्हाला गरजही नाही आणि काय नाही गरज. एखाद दुसरा कोणी कीर्तनकार असलं तर ते म्हणते बाबाला काही येतं का नाही, आम्हाला सारख्याच गोष्टी सांगत. थोडंसं द्यायचं त्यांच्यासाठी. लक्षात. साध्या भाषेत सांगायचं आपल्याला, सगळी दुनिया लक्ष्मीच्या मागे. मग तो कुणी मोठा माणूस असू द्या, देशाचा राष्ट्राध्यक्ष असू द्या, नाही टाटा बिर्ला असू द्या, कुणी असू द्या, त्याने लक्ष्मीची पूजाच करतो माणूस. तो आपण लक्ष्मी पूजनला पूजा करतो. सकाळी गल्ल्या वाटला की पहिला तिला नमस्कार करतो, तिला उदबत्ती ओवाळतो, अगरबत्ती ओवाळतो. अब्जावधी रुपये, बँकेचे करोडो रुपये बँकेत ठेवलेले असतात, पण कॅशियर गेला की पहिला चावी लावताना त्या तिजोरीला पहिला नमस्कार करतो, मगच तिला तिजोरीला चावी लावतो. त्याशिवाय चावी लावित नाही. पहिला जाणार, नमस्कार करणार तिला आणि मगच चावी लावणार. का? हा माझा स्वतःचा अनुभव. आणि मी दुसऱ्याचं बघितलेलं तर ते मला पण बघायला मिळणार. उदबत्ती लावणार, गुरुवारी उदबत्ती लावणार, लक्ष्मीपूजनला खास लक्ष्मीपूजन केलं जाणार. कुणी करोडो रुपये ठेवलेले असले तरी त्याची पूजा केली जाते. का? सगळेजण लक्ष्मीचे दास आहोत, लक्ष्मीचे आपण मागा आहोत. पण परमेश्वर परमात्मा इतका मोठा आहे, अख्खी दुनिया लक्ष्मीच्या मागं आहे. देव इतका मोठा आहे की अख्खी लक्ष्मी त्याच्या एकट्याच्या मागं आहे. हे त्याचं मोठेपण. आता मोठेपण करायला काय अडचण राहिली का? म्हणजे लक्ष्मीने माणूस मोठा मानला जातो. 10 ट्रॅक्टर, 100 JCB, अमुक कारखाने, करोडो रुपये आणि करोडो माणसं कामाला आहे त्यांच्याकडे. मोठा माणूस आहे. कशानं? पैशानं. परंतु लक्ष्मीच्या शेवटी पाया पडतो, पण लक्ष्मी याच्या पाया पडते. लक्ष्मी ऐशी जयाची दासी. तो लक्ष्मी त्याची दास आहे. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. फक्त पाय मी तुझे धुते,
बाकी काही मला सेवा देऊ नको. इतकी लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी, म्हणजे देवाजवळ इतकी स्थिर झाली, इतका परमेश्वर परमात्मा मोठा आहे. बरोबर. हे मोठेपण एक आहे. दुसरं मोठेपण, हे मोठा माणूस आमच्या गावातला का पाटील आहे, सरपंच आहे, हा मुलगा मोठा आहे, कलेक्टर आहे, सत्ता आहे, इन्स्पेक्टर आहेत, कमिशनर आहेत, मंत्री आहेत. सत्तेनं मोठेपण मानलं जातं. बरोबर आहे. हे राष्ट्राध्यक्ष आहेत, सत्तेनं मोठेपण मानलं. परमेश्वर परमात्मा इतका मोठा सत्ताधीश आहे. चाले हे शरीर भगवान परमेश्वर परमात्म्याची सत्ता अकुंठित आहे. आपण मुलाला जन्म देऊ शकतो, पण मुलगा आपला ऐकणच याची गॅरंटी नाही कोणत्याच बापाला देता येत. पण परमेश्वर परमात्म्याने सगळं विश्व निर्माण केले आणि सगळे जनतेने त्याच्याच ताब्यात ठेवले. जर एखादा इकडे तिकडे गेला तर एका मिनिटात त्याला काढून घेतो. ही त्याची काय आहे? अकुंठित सत्ता आहे. म्हणजे तो सत्तेनं फार मोठा आहे. माणसं हुशारीनं मोठे मानले जातात. अतिशय हुशार माणूस आहे, हुशारीत माणूस मोठा मानला. देवा इतका हुशार कुणीच नाही. चतुरा तू शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची ठाणी, मुकुट सकल माने, धन्य तो परमात्मा अत्यंत चतुर आहे, हुशार. त्याच्यासारखा हुशार कोणीही जगामध्ये नाहीये. तुम्ही पहा, ब्रह्मदेव, महादेव, अनेक देवदेवता या जगामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ब्रह्मदेवाची आराधना हिरण्यकश्यपूने केली आणि स्वतःला तो भगवान समजू लागला. मला घरात नको, बाहेर नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, मंत्रां नको, तंत्रां नको, यंत्रां नको, आकाशात नको, पाताळात नको, मला जमिनीवर नको, अशा सगळ्या प्रकारची मृत्यूची दारं त्यांनी बंद केली. महाराज सगळ्या प्रकारची दारं बंद केली. बरोबर. आणि ही दारं बंद केली असताना सुद्धा भगवंतानं ठरवलं की याला आपल्याला न्यायचंच. विठ्ठल विठ्ठल
मागचं मोठेपण सांगत होतो की परमेश्वर परमात्मा सावळा म्हणजे मोठा कसा आहे, यासाठी हुशारीचं लक्षण त्याचं सांगत होतो की भगवान परमेश्वर परमात्मा इतका हुशार कोणी नाही, अतिशय हुशार आहे. 1,00,000-1,00,000 माणसं तुम्ही एकत्र आणा आणि एका माणसासारखा दुसऱ्याचा चेहरा नाही, हे कोटी माणसात नाही. स्त्री आणा, पुरुष आणा, लहान बाळांना, कुणी आणा, प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण, कांतीची ठेवण, केसाची ठेवण, नाकाची शरीराची कुठेतरी त्याची भिन्नता आहे. या जगामध्ये कोट्यावधी माणसं जन्माला घातली, पण प्रत्येक माणूस हा भिन्न प्रकृतीचा, भिन्न स्वभावाचा आणि भिन्न त्वचेचा आहे. मग अब्जावधी माणसाला तो एका टायमाला जर जन्माला घालत असताना इतक्या हुशारीने जन्माला घालीत असेल तर तो हुशार किती महाराज. सृष्टी निर्माण झाल्यापासून एकासारखा दुसरा माणूस नाही, तो किती हुशार आहे. म्हणून त्याच्या हुशारीची कोणी बरोबरी करू शकत नाही, त्याच्या सत्तेची कोणी बरोबरी करू शकत नाही, त्याच्या ऐश्वर्याची कोणी बरोबरी करू शकत नाही. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरी वचती जेथ, म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा संगातू. निसंग माणसाचा तो संगतीचा जोडीदार आहे. जी माणसं निसंग आहेत, कसल्याचीच अपेक्षा करीत नाहीत आणि कसलीच गोष्ट ती आपल्या मोह ममता मायेच्या जवळ घेत नाहीत, अशी निसंग माणसे त्याच्या तो हमेशा बरोबर राहतो आणि सगळ्या ऐश्वर्यानिशी बरोबर राहतो. तसा नाही राहत, सगळ्या ऐश्वर्याशी. म्हणून लक्ष्मीनं तो श्रीमंत आहे, हुशारीनं तो मोठा आहे, सत्तेनं मोठा आहे, तसा औदार्यानं सुद्धा मोठा आहे. मी तुमच्या मुलाच्या लग्नात आलो तर तुम्हीच माझ्या मुलीच्या लग्नात येणार, मी जर आलो नाही तर तुम्ही येणार नाही. ही आपली व्यवहारातली पद्धती आहे. परमेश्वर परमात्मा उदाराच्या बाबतीत किती उदार आहे महाराज. मला सांगा, बापूनं मंदिर बांधलं, जेवणं खावणं, भक्ती पूजा सगळी सुरू केली. बापू जरी म्हणलेला तू मदत करू नको, जा, कुणाला? त्याला. तरी तर म्हणून बापू मला काही बोल, पण मला तुला मदत करावीच लागणार, करावीच लागणार. त्यांनी झिटकारून तरी लावलं, झिटकारून लावलं तरी परमेश्वराला मदत करावीच लागेल. का? सेवक जर हे करतो, नाही बोलवलं. महाराज पहाते पांडव अखंड वनवासी, असे वनवासी पांडव. ज्ञानेश्वर महाराज म्हणले 16,000 त्याच्याकडे स्त्रिया आणि 8 नायिका आहेत, रुक्मिणी आहे, सत्यभामा आहे. ह्या सगळ्या महान महान तपस्विनी स्त्रिया त्याच्या घरी आल्या महाराज. तरी हे सगळं ऐश्वर्य सोडून ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, यासाच ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, पांडव त्याला अखंड आठवतात तर सगळं ऐश्वर्य सोडून ज्ञानोबाराय म्हणतात द्वारकेचे राणी पांडवा घरी. मग यांचं घर वनात गेलं तरी तिथं, यांचं घर जंगलात गेलं तरी तिथं, हे विराट राजाच्या पदी गुप्त वेशात राहिले तरी देव मात्र तिथं, आणि राज ऐश्वर्यामध्ये राहिले तरी तिथं, यांची भावाभावात भांडणं झाली तरी देव मात्र.
आपल्या भावाच्या भांडणात आपल्या घरातल्या महिला येत नाहीत आणि तिथं यांच्या भावाच्या महिला कोणालाही परमेश्वर त्याच्या दोन भावाच्या मध्ये उभा राहिला. पायीक पाठीशी घातला आपण पुढारा राहिला. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. हा पुढे राहिला भावाच्या भांडणात. म्हणजे आपलं स्वतःचं घर दार संसार सगळा सोडून सारखा पांडवाच्या बरोबर राहिला. हे कशाचं लक्षण आहे? हे लक्षण कशाचं आहे महाराज? परमेश्वर परमात्मा अत्यंत उदार आहे. तुझ ऐसा कोणा उदाराची रासे. तुझ ऐसा कोणा उदाराची रासे. आपुलेची देशे पदरासा. आपुलेची देशे भक्ताला देईल हे तिसऱ्याला देईल. अरे जे त्याचं नाव सुद्धा घेत नाही तर आणि त्याला शिव्या देते. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन. हे सगळं तुम्हाला दिले करायचं. कधी बिल मागलं. डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर बायपासचं बिल घेतो. पण ज्याने एवढं दिलंय त्याने बिल मागितलंय कधी नाही मागितलं. एवढंच नव्हे तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अरे हरी भक्ताला देशील याचं काय नवल आहे. तुझे अवतारे जाणू स्वतंत्र देता मनशी पात्रा पात्र. कैवल्या ऐशे पवित्र वैर्याही दिदली. विष पाजायला आलेली विष पाजवानी पुतना राक्षसी. साविजेता देणे ती श्रेया. म्हणजे विष पाजणारा शिव्या देणारा आगा राजसूयागाच्या सभासदी. देखता त्रिभुवनाची मांदी. कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी. निस्तेजनाशी ऐशिया अपराधिया शिशुपाळा. तो आपण पेठावर लागू पाळा. काय उत्तान चरणाची बाळा द्रुपदी चाड. उत्तान चरणाच्या बाळा द्रुपदीला गोष्ट खरी पण शिव्या देणाऱ्याला तो मोक्ष दिलास. तुझे अवतार जाणून स्वतंत्र तू कुणालाच विचारित नाहीस. तू स्वतंत्र निर्णय घेतोस. हे तुझं औदार्याचं मोठेपण आहे. आणि म्हणून यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. ज्ञान तुझ्याकडचं ज्ञान शहाणपण आणि तुझ्याकडचं ऐश्वर्य ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत उंचीच्या आहेत. आणि म्हणून त्याचा रंग सावळा आहे. त्याचा रंग जसं आकाशातला ढग काळा दिसतो पण त्याच्यात काळं पाणी नसतं का? ते ढग मोठा आहे. तसा पंढरीचा पांडुरंग सावळा का? राम काळा का? तर त्याचं मोठेपणाची बरोबरी कुणी करू शकत नाही. कुणालाच ते मोठेपण मोजता येत नाही म्हणून त्याचा रंग काळा आहे. काळेपण हे मोठेपणाचं लक्षण आहे. आकाशाचं निळेपण हे त्याच्या मोठेपणाचं लक्षण आहे. तसं तुकोबाराय म्हणतात सावळे तू सावळा आहेस म्हणजे तू अत्यंत मोठा आहेस. गुणानं मोठा आहेस आणि नुसता मोठा नाहीस तर तू सुंदर आहेस. महाराज मोठेपणाला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी लई मेहनत करावी लागते. मोठेपणाला सौंदर्य मिळवण्यासाठी फार हुशारी फार चातुर्य असावं लागतं आणि खूप खूप मेहनत करावी लागते. तेव्हा मोठेपणाला सौंदर्य प्राप्त होतं. जगाच्या पाठीवर रावणासारखा किती मोठा होता. 14 चौकड्या लंकाना था. 14 चौकड्या विषवता मारा त्याला. कलियुग त्रेतायुग व्यापारयुग आणि सत्ययुग याची एक चौकडी. अशा 14 चौकड्या एकटा रावण राहिला होता. मग किती आयुष्य असेल आणि श्रीमंती किती. लंके माझी घरे किती ते ऐका. सांगत तसे संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे नेत काशा आणि तांब्याची. शुद्ध कांचनाची 7 कोटी. त्याच्या राजधानीमध्ये आणि
अहिल्याच्या गावामध्ये 7 कोटी घरं सोन्याची होती, नुसतं सोनं. म्हणलो मी विठ्ठल असं प्रमाण द्यायचंच नसतं. कीर्तनकारांना म्हणलं तरच उचलायचं, तसं द्यायचं नसतं. आलं लक्षात? असो, माझा म्हणण्याचा उद्देश लक्षात आला का? 7 कोटी घरं सोन्याची होती, 5 आणे इतकं त्याचं ऐश्वर होतं, आयुष्य होतं, श्रीमंती. बरं, दुसरी गोष्ट सांगा, त्याच्या घरातली माणसंही चांगली होती. घरातली माणसं चांगलं असणं नाही. बघा, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकम नाम स्मरे नित्यम महापातकनाशनम. महाराज, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा ह्या 4 जणी एकटी तुकाराम महाराज म्हणतात मुख्य पतिव्रता मंदोदरी. मंदोदरी एका पारड्यात आणि ह्या 4 जणी एकीकडे. सीता होती अशोक वाटिकेमध्ये रावणानं चोरून नेली. अहिल्या होती जड शिळा झाली. तारा राणी होती डोंबा घरी विकून गेली. द्रौपदी होती वस्त्र हरण झाली. तसं मंदोदरीचं काय सांगणार तुम्ही? तुकाराम महाराजांप्रमाणात 4 जणी एका काड्यावर टाकल्या आणि एकटी मंदोदरी मुख्य पतिव्रता. असाच जगाचा 4ला महाराज 4चं सांगितलं जातं, मंदोदरीचं काही सांगितलं जात नाही. म्हणजे ज्याच्या घरातली तपस्विनी स्त्री महान तपस्विनी होती, म्हणजे कुटुंबातलं त्याची मुलं आज्ञाधारक होती. स्वर्गातल्या इंद्रानं जिंकून घेतलं मेघनाथा आणि स्वर्गातलं देवाला जिंकलं. इतका मुलगा शूर होता. त्याचे भाऊ मरून गेले पण त्याच्या विरोधात गेले नाही. असं कुटुंबातलं वातावरण त्याचं श्रेष्ठ होतं. इतका रावण मोठा होता सगळ्या बाबतीत, तरी त्याचं सौंदर्य समाजामध्ये शिल्लक राहिलं. हा माझा मुद्दा आहे. मूळ मुद्दा मी कशासाठी तुम्हाला सांगतोय की रावणाचं सौंदर्य सगळ्या बाबतीत मोठं आहे, काही नाही, तरी पण तो सुंदर होऊ शकला नाही. भगवान परमेश्वर परमात्मा मोठा असून सुंदर आहे, हे वैशिष्ट्य. नाही तर बरीचशी माणसं मोठी असतात पण सुंदर नसतात. पण अशी कितीतरी जगातली उदाहरणं तुम्हाला सांगेन, पण रावण हा अत्यंत सुंदर. भगवान परमेश्वर परमात्मा सावळा असून सुंदर आहे. आणि म्हणून किती सुंदर आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तो भगवान परमात्मा. सुंदराच्या बाबतीत अनेक प्रमाण आपल्याला माहिती आहे. तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हासे, वदन हसे. अनेक सुंदरतेच्या बाबतीत त्याची प्रमाण आपल्याला बोलता येतील, सांगता येतील. तेव्हा असा भगवान सुंदर 2 प्रकाराने माणूस असावा लागतो. एक शरीरानं सुंदर आणि विचारानं सुंदर. शरीरानं सुंदर पाहिजे आणि विचार सुंदर पाहिजे. माणसं शरीरानं सुंदर असतात, विचारानं सुंदर नसतात. कर्ण हा शरीरानं सुंदर होता, विचारानं सुंदर नव्हता. शबरी बिल्ली विचारानं सुंदर होती, शरीरानं सुंदर होती. बरोबर. पण परमेश्वर परमात्मा हा विचारानंही सुंदर आहे आणि शरीरानंही सुंदर आहे. किती शरीरानं सुंदर आहे, त्याचं सौंदर्याचं वर्णन जर वाचलं ना आपण, अप्रतिम आहे. किती सुंदर आहे तुम्हाला सांगू. स्त्रीला पाहून पुरुष बोलतो, पुरुषाला पाहून स्त्री बोलते. बरोबर आहे. पण परमेश्वर गोकुळामध्ये इतकं सौंदर्य त्याचं होतं, तो जर असा रस्त्यात जर आला ना, तर झाडावरती जी पाखरं आहेत ना, ती पाखरं चिवचिव करायची थांबायची. पाखरं चिवचिव करायची थांबायची. गायी जर चालल्या ना, गायी तर वासराला प्यायचं गाय विसरून जायची आणि याच्याकडे बघत बसायची. वाघ जंगलात तो जर गेला गायी गुरं चारायला, तर वाघ आणि गायी शेजारी उभ्या राहायच्या. गायी व्याघ्रे एके ठाई झाली, वैरभाव समळ विसरली.
याचं इतकं सौंदर्य. वाघ काय याचं ज्ञान मोजित नव्हता, गाय काय याचा आबन मोजित नव्हती, याच्या फक्त शरीराला पाहत होत. म्हणजे वाघ गाय आपसातलं वैर विसरून चिटकून एकमेकाला उभा राहत होते. मग हा दिसायला सुंदर किती असेल महाराज, तुम्ही कल्पना करा. काय सौंदर्य असेल याच्याकडे की पाखरा चिवचिवाट थांबावा. यापेक्षा पुढे जाऊन जाऊ. ज्या वेळा ह्या यमुना माईच्या डोहात हा गेला आणि त्या नाग कुटुंबानं ज्यावेळा याला बघितलं, नाग कुटुंबानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर तो नाग झोपलेला होता कालिया. त्याच्या पुरी बिरी सगळ्या जाग्या होत्या, बायको काय होती. त्या पुरीनं पोरानं त्याच्या आईला जाऊन सांगितलं, म्हणली बाई अगं आई म्हणजे हा काय सुंदर मुलगा आला इथं, केवढा सुंदर मुलगा या ठिकाणी आलाय आणि त्याची आई कशी सोडून गेली, बाप याचा कोण, कशी सोडून गेली याला. म्हणून त्याने आईला घेऊन आणलं आणि ती आई त्या पुरी आणि ते पोरं त्याचे नाग ह्या सगळे याच्या भोवती आल्या आणि म्हणू लागल्या, बाळा हा तू सुंदर किती आहेस, तुझ्या आईनं या डोहात तू आला पडला का कसा काय झाला, तुला कळलं कसं नाही. हा डोह माझा बाप कालिया अतिशय खतरनाक आहे, फार खराब आहे, तुला चावल, तुला मारील, त्यापेक्षा तू इथून निघून जा, आम्ही तुला बाहेर सोडतो. तू जर पडला असेल ना पाण्यात तर तुला बाहेर सोडतो, तू निघून जा. कालियाची बायको, कालियाची पोरं, कालियाच्या पुरी ह्याला सांगतात की तू बाळा निघून जा. अरे तू किती सुंदर आहेस, तू जर इतका सुंदर आहे, तुझी आई किती सुंदर असेल, वडील किती सुंदर असतील आणि तू कसा इथं आला आणि आमचा बाप झोपलेला आहे, तोपर्यंत तू निघून जा. ते त्याला मदत करतात, जा जा त्याच्या सौंदर्याला म्हणून. आणि हा त्यांना काय म्हणतोय, तो म्हणतो तुमचा बाप कुठेशी झोपलाय ना मला. तो म्हणतो बापाला बघायचे, त्याला उठवा. आणि हे त्याच्या सौंदर्याला म्हणून त्याला सांगतात सल्ला. जर नाग देवता, नाग देवता याच्या सौंदर्याला जर बोलून याला डोहाच्या बाहेर जर काढीत असतील तर हा दिसायला सुंदर किती असेल याची कल्पना करा. गोपाल कृष्ण भगवान सुंदर किती असेल. महाराज गळ्यात घातलेले हार हे मातीत जन्माला घातले त्याने फुलं, हे रंग झेंडू गुलाब जाई जुई हे मातीतून चिखलातून जन्माला आणले त्याने. जर चिखलात जर फुलांना इतके रंग, इतके सुगंध, इतके कलर, इतका मुलायमपणा जर मातीतल्या चिखलाला हा जर देतो, तो स्वतः जन्माला आल्यावर तो किती मऊ जन्माला आला असेल तुम्ही कल्पना. सामान्य घटना किती मऊ जन्माला आला असेल, त्याची कांती किती मुलायम असेल, किती तेजस्वी असेल आणि किती सुंदर देखणी असेल. आणि त्याच्यात त्याची आई त्याची जुटी बांधायची, परत त्याला माळा गाळ्यात घालायची, वाक्या बिगल्या घालायची, हिरे मागे पाचू त्याच्या अंगावर चढवायची, निळ्या रंगाचा पितांबर, पिवळ्या रंगाचा पितांबर नेसून निळ्या रंगाची ओढणी त्याच्या अंगावर टाकायची. कसला सुंदर दिसत असेल तो, त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. 10-10, 100 वर्ष त्यांनी तप केले, त्यांनी एकदा जरी बघितलं तर ती माणसं भुलून गेली महाराज. जाग्यावर भुलून गेली. पोरी भुलतील आणि पोरं भुलतील ही लई लांबची गोष्ट आहे, ही फार लांबची गोष्ट आहे. त्याच्या मागे गवळणी पळायला लागल्या आणि गवळी पळायला लागली. अरे त्याच्या मागं पशु पक्षी स्वापद ही त्याच्या मागं नाग देवता त्याला बघून थांबत होत्या, पाहत होत्या. मग तो सुंदर मुलं भुलतील याचा काय नवल आहे, काहीच नाही. इतका परमेश्वर परमात्मा बाह्यांगानं सुंदर होता, तसा तो अंतरंगानं सुद्धा तितका सुंदर होता. विष पाजायला आलेल्या पुतना राक्षसीला त्यानं सावित्र्य नावाचा मोक्ष दिला डायरेक्ट. का? अरे तू आई म्हणून माझ्याकडे जर आलीस ना, तू आणलं काय हा विषय त्याने बाजूला ठेवला. तू आई म्हणून आलीस ना, सावित्र्य नावाचा मोक्ष दिला. हा त्याचं विचाराचं सौंदर्य किती मोठं आहे, विचारानं तो किती मोठा आहे महाराज. आपण विचार जर केला तर आपला विचार फार जवळ पायाजवळ बघतो आपण. त्याने विष पाजायला आलेल्या बाईला सुद्धा सावित्र्य मोक्ष दिला. मग तो विचारानं किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. म्हणून परमेश्वर परमात्म्याचं सौंदर्य हे विचाराचं सौंदर्य आहे आणि शरीराचं सौंदर्य. दोन्ही बाजूंना देवाच्या सौंदर्याची बरोबरी कुणी करू शकत नाही.
ज्याच्या पोटी मदन पोटा आले बापुडे हेरते कुणीकडे इंद्रचंद्र. जर मदन त्याच्या पोटी जन्माला येतो तर इंद्रन चंद्रन सृष्टीचं सौंदर्य काय कुणीकडे येऊन वाटला. इतका परमेश्वर परमात्मा अतिशय सुंदर आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, प्रभू सावळे सुंदर, तू सावळा आहेस आणि तू सुंदर विचारानं आहेस, शरीरानं आहेस. आणि नुसता सुंदर रूप तुझं नाही तर ते मनोहर आहे, मोहित करणार आहे, मनाला मोह टाकणार आहे, मनाला मोहून घेणारा आहे, मनाचं मन पण ठेवणार नाही, मनाला परमेश्वर स्वरूप करणारं तुझं मनोहर रूप आहे. जर मनानं तुझं चिंतन केलं, गोविंद गोविंद मनाला मग गोविंद ते काया वेद नाही देवातया. इतकं तुझं रूप मनोहर आहे, मनाला राम रूप करणार आहे, गोविंद स्वरूप करणार आहे, तुझं सगळं आहे. म्हणून तू सावळं, सुंदर, रूपवान, अतिशय मनोहर, गोजीरवाण, हे सगळे गुण, ह्या सगळ्या शक्ती, हे सगळं ऐश्वर्य राहो निरंतर हृदय, राहो निरंतर हृदय माझ्या, राहो निरंतर हृदय सावळे सुंदर रूप मनोहर, सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदय माझ्या, राहो निरंतर हृदय माझ्या, राहो निरंतर हृदय माझ्या, राहो निरंतर हृदय माझ्या. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदय माझ्या. माझ्या हृदयामध्ये तू निरंतर राहावा. निरंतर म्हणजे सतत, तो कधी तू बाजूला जाऊ नयेस, सातत्य सतत राहावा. आणि तू माझ्याजवळ राहा, हृदयातच राहावा, हातात राहावा असं काय नाही म्हणतो, पायाजवळ राहावा असं काय नाही, डोक्यात राहावा असं काय नाही. हृदयात हा शब्द कसा वापरला महाराजांनी. मांडीत, पाठीत, पोटात राहावा. अरे तू लय माझ्या डोक्यात बसलास, आपण काय म्हणतो, अरे तू लय माझ्या डोक्यात बसलास म्हणजे यांनी याला ठेवलंय कुठं, हा कुठं ठेवलंय, डोक्यात. अरे मी तुझ्यावर फार प्रेम करतो, तुला मी माझ्या पोटात ठेवलेला आहे का नाही, हा माणूस म्हणतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात, तू माझ्या हृदयात राहा. का? सगळ्यात जास्त हृदय हे शरीरामध्ये परमेश्वराला आवडणारं स्थान आहे. तैसा हृदयामध्ये हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला. प्रभू रामरायाची पंचायत मारुतीरायनं सीतामाईनं आपल्या पाठीत दाखवली नाही, आपल्या वटात दाखवली नाही, आपल्या पुढे दाखवली, हृदयात दाखवली. सावता महाराजांना देव आपल्या हृदयात ज्ञानेश्वर महाराज. धन्य त्याचा पिता साठविला,
साठविला दाता रे डोक्याचा साठविला दाता रे डोक्याचा धन्य त्याचा पिता साठविला दाता रे डोक्याचा साठविला दाता रे डोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता म्हणजे हृदयामध्ये त्याला ठेवण्याचं स्थान आहे. म्हणून महाराज म्हणतात की तुला सुद्धा हृदयात आवडतं म्हणून मी सुद्धा तुला जी गोष्ट तुला आवडते तीच गोष्ट मी तुला देणार आणि जी गोष्ट स्थान तुला बसायला आवडतं त्या गोष्टीत मी तुला बोलावणार. तुला जीव घेणं आवडतं ना मग तू का म्हणे बळी जीव दिला. तुला जीव घेणं आवडतं तर मी तुला जीव देईन आणि तुला हृदयात बसणं आवडतं तर तू माझ्या हृदयात येऊन बस. तुला काय पाहिजे ते मी देईन आणि मला काय पाहिजे तू मला द्यायचं. असा दोघांतला व्यवहार आपला असला पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ्या माझ्या हृदयामध्ये तू निरंतर राहावास. यापेक्षा मला तुला काहीही मागायचं नाही. हे आपण अनेक काही इच्छा आम्हा नाही चाड 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 तुझे नाम गोड पांडुरंगा तुझे नाम गोड पांडुरंगा काही इच्छा आम्हा नाही चाड अनेक काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा तुझे नाम गोड पांडुरंगा अनेक काही इच्छा आम्हा नाही चाड अनेक काही इच्छा आम्हा नाही परमेश्वराबद्दल महाराज बोलत असताना म्हणतात की मला दुसरी कुठल्याही गोष्टीची चाड नाही. अनेक काही इच्छा मला इच्छा नाही चाड नाही. फक्त एक गोष्ट तुझे नाम गोड पांडुरंगा पांडुरंगा तुझं गोड नाव माझ्या मुखामध्ये. आता गोड शब्द नेमका कशासाठी वापरला आहे. गोड म्हटलं की आपल्या ध्यानात पक्वान्न येतात फळं येतात. आपल्या ह्याच्यात काय येतात फळं पक्वान्न गोड लाडू गोड सफरचंद गोड चिकू गोड संत्री गोड मोसंबी गोड. मग देवाचं नाव नेमकं लाडूसारखं आहे का संत्रीसारखं आहे आणि गोड तर शब्द वापरला आहे. मग हे चवीसाठी आलाय का हा शब्द तर देवाचं नाव चवीसाठी आलं नाही. देवाचं नाव गोड हा शब्द गरजेपोटी आलेला आहे. गरज तुम्हाला कशाची गरज आहे ती गरज पूर्ती करण्याची हिम्मत देवाच्याच नावात आहे दुसऱ्याच्या नावात नाही. तुमची गरज कशाची असो ती गरज पूर्ण करण्याची हिम्मत फक्त देवाच्या नावात आहे. उदाहरणार्थ द्रौपदीला सभेत आणलं गोष्ट माहिती आहे. तिला गरज वस्त्राची होती का तिला जेवायची गरज होती. सभेत वस्त्र हरण पतिव्रता मरण द्रौपदी लज्जा रक्षण अंबर झाला श्रीकृष्ण. 9,999 लुगडी ओढली महाराज त्यांनी. इतकी लुगडी ओढली थोडी नाही ओढली. तितक्या लुगड्याचा अवतार तो स्वतः तिच्या अंगावर झाला. त्यांनी लुगडी पुरवली नाही. स्वतः जसा पंढरीला अवतार अयोध्येला अवतार गोकुळ अवतार तसा तिच्या अंगावर त्याने अवतार घेतला. मी बोलत नाही नाथ महाराज बोलतात नेसती लुगडी मी झालो. मी स्वतः तिच्या अंगावर नेसतं लुगडं झालो. मी लुगडी दिली नाही तिला नेसायला लावली नाही. सभेत वस्त्र हरण पतिव्रता मरण द्रौपदी लज्जा रक्षण अंबर झाला श्रीकृष्ण असं नाथ महाराजांची भागवतात स्वतः तो. आणि ते असं झाला महाराज
जसं लुगडं वळायला लागले तसं त्या लुगड्याला एक सुगंध होता, चंदनाचा वास होता, एक डिझाईन होतं, एक अशी लहर होती. सगळी माणसं त्याच्यात गुंगून गेली या श्वासानं आणि या डिझाईनला बघून. इतकी लुगडी त्याने ओढली. एवढी लुगडी का दिली त्याचा वेगळा इतिहास आहे. एवढी का, महान कुंभाच्या वेळेला कुमारी अवस्थेमध्ये आपल्या मैत्रिणीबरोबर गंगा स्नानाला द्रौपदी गेली होती. बालपणात गेली आणि अनेक ऋषी स्नान करीत होते. त्याच्यामध्ये दुर्वास ऋषी एक आंघोळ करीत होते. दुर्वास ऋषी आणि दुर्वास ऋषी गंगाला हरिद्वारला गंगाद्वारात आणि पाण्यामध्ये त्यांची लंगोटी फिटून गेली आंघोळ करता करता. ते नागवळ झाले. बाहेर भरपूर स्त्रिया पुरुष उभे, कमरेतक्या पाण्यातून बाहेर यायचे, पण माणसं बघितलं पुन्हा आत जायचे. आणि ह्या पुरी मैत्रिणीबरोबर तिथं आंघोळ्या करीत होत्या. द्रौपदी राजकन्या असल्यामुळे, ती हुशार असल्यामुळे तिच्या लक्षात आलं, तासभर झाला हा म्हातारा बाबा बाहेर येतोय आत जातोय, बाहेर येतोय आत जातोय, काय भानगड काय झाली, ह्याची लंगुटी बिंगुटी फिटून गेली का काय, हे तिने अंदाज मांडला. आणि आपल्या स्वतःच्या जे भरजरी तिचं लुगडं होतं, शालू होता, तिने फाडायला सुरुवात केली. आणि पाणी जिथून वाहत आहे ना तिथं ती लंगुटी सोडायची, वर खाली वर सोडायची. नेमकी ह्या म्हाताऱ्याच्या अंगावर कशी जाईल बाबाच्या, असं तिच्या डोक्यात, आणि ती सोडायची. पण त्या पाण्याच्या हेदाळण्यानं गंगेचा ओघ मोठा, कधी खोल पाण्यातून जायची तर कधी बुडूनच जायची खाली. सोडल्यावर तिथं खाली यायला बुडायची. असं तिची साडी संपत आली आणि थोडी राहिली आणि एक लंगोटी नेमकी त्या दुर्वास ऋषीच्या अंगावर आली. त्याने ती पाहिलं, लंगोट्या चालल्यात खाली पण आपल्याला घेता येणार, एक नेमकी अंगावर आली. लावली त्यानं, बाहेर आले आणि बाहेर आपली छाती लंगोटी होती, अंग पुसलं, ते लावलं आणि ही फेडली. आणि फेडल्यानंतर असं उघडून बघितली तर ती साडीची होती. ती काही दोतराची नव्हती, ती कशी तरी साडीची होती. आणि साडीची असल्यामुळे कोणतरी माऊली असेल, कोणतरी बाई असेल, पण कुणी ह्या लंगोट्या सोडल्या त्यांना काही माहितीच नाही ना. आपल्या जवळून चालल्या होत्या, आपल्या हाताला येत नव्हत्या, जवळून तर चालल्या, काही बुडून नाही गेल्या. मग त्यांनी कपडे घातले, लुंगी लावली, अंग पुसलं आणि ती लंगोटी घेऊन पुन्हा गंगेत आली. आणि गंगामाईला सांगितलं, गंगामाई मला माहीत नाही ग, हे तुलाच माहिती आहे. माझी लाज एवढ्या माणसामध्ये कोणत्या माऊलीनं राखली हे मला माहीत नाही, हे तुला माहिती आहे. तुझ्यात लंगोटी सोडली हे तुला माहिती आहे. तर तू असं कर, मी एक वरदान देतो, ज्याने माझी लाज राखली देव तिची अशीच लाज राखी, असं वरदान तिला मी देतो. मला ती माऊली कोण आहे माहीत नाही, पण हे तुला मी सांगतो. आणि ही लंगोटी तुझ्याजवळ घे, मला आता गरज आलेली नाही. ती गंगामाईने हातात घेतली आणि गंगा विष्णूच्या पायातून जन्माला आल्यामुळे गंगा डायरेक्ट विष्णूजवळ गेली आणि सांगितलं, हे काम द्रौपदीने केलंय, असं असं घडलं आणि हे लंगोटी द्रौपदीने दिली. तर भगवान म्हणले, असं दुर्वास असं म्हणले का? हो म्हणले, असं म्हणले. ती लंगोट्यान म्हणले इकडे. आणि त्या लंगोटीचे उभे धागे आणि आडवे धागे मोजले, ते 9,999 बनले. तेवढी लुगडी ओढवेपर्यंत देवानं त्यांना बुद्धी दिली नाही करायची, कारण एवढे द्यायचे होते ना. कारण एका धाग्यासाठी एक लुगडं, जशा मातीत एक बाजरीचा दाणा टाकला तर बाजरीचा कणीस 1000 दाण्याचं कणीस माती देते. मग एक धाग्यासाठी परमेश्वरानं काय दिलं? एक वस्त्र दिलं, पूर्ण वस्त्र दिलं. आणि म्हणून तेवढी लुगडी ओढली, ही तिची गरज होती. म्हणजे तिने देवाचं नाव घेतलं, गोविंद द्वारका वासिन कृष्ण गोपी जनप्रिय, हे नाथ रमानाथ व्रजनाथार्थिनाशन गौरवी परिभूता माम किम न जानासि केशव, असं नाव घेतलं. तीच द्रौपदी दुर्वास धर्मा छळावया पातले. दुर्वास ऋषी आले का नाही जंगलामध्ये? दुर्वास आल्यानंतर दुर्वास जेवण मागाय रात्री 12 वाजता आली. धर्मराजाने द्रौपदीला सांगितलं काय करायचे. द्रौपदीने देवाचा धावा केला. आता इथे धावा करताना
वस्त्र पाहिजे होतं, इथं दावा करताना अन्न पाहिजे होतं. देवाचं नाव एकच, पण भक्ताची गरज भिन्न आहे. तरी इथे मात्र अन्न पुरवलं. त्याच नावानं ध्रुव बाळानं जप केला तर देवानं त्याला आढळपद दिलं. त्याच नावानं उपमन्यूनं जप केला, त्याला गरज दुधाची होती तर संपूर्ण क्षीरसागर दुधाचा करून ठेवला. मला सांगायचं काय, देवा तुम्हाला गरज कशाची आहे यासाठी देवाचं नाव घ्या. देव ती गरज पूर्ण करण्यासाठी वापरतो. आणि म्हणून गोड हा शब्द गरज पूर्तीसाठी आलेला आहे, चवीसाठी आलेला नाही. अहो, एखाद्या माणसाला ना जेवणाची गरज असली आणि तो जर आला जेवायला तर जेवण झालं म्हणतो फार गोड झालं बा, मला चांगलं जेवण मिळालं, गोड झालं. एखाद्या माणसाला 50 वर्षी मुलगा झाला आणि पेढे वाटायला लागला तर माणसं म्हणा ओ वा फार गोड झालं बरं का, फार गोड झालं, फार गोड झालं. म्हणजे मुलगा झाला तरी गोड झालं, जेवण मिळालं तरी गोड झालं. एखाद्या माणसाच्या घरात 5-25 वर्षापासून म्हातारा पॅरालिसच्या झटकेने होतं, 100 वर्ष म्हातारं, 25 वर्ष पॅरालिसने सगळे घरातली माणसं कटाळली आणि ते म्हातारं मेलं तर अख्खा गाव काय म्हणतो, काय म्हणतो गाव, बेकार झालं म्हणतो. अरे अख्खा गाव म्हणतो अजिबात रडू नका. काय म्हणतो, अजिबात रडू नका, फार काय झालं बरं, गोड झालं, गोड फार गोड झालं, रडूच नका, डोळ्याला हसूच आणू नका, खा गोड झालं. 25 वर्ष बिचारे सगळे घर कंटाळलं होतं. म्हणजे म्हातारा मिळाला तरी गोड, वर्गा झाला तरी गोड आणि जेवण मिळालं तरी गोड. एखादा तुम्हाला भेटला, मला 10 रुपये दे ना, 10 रुपये दे की 10 रुपये सारखा तुमच्या पुढे आला, तुम्ही काढले 20 रुपये, 10 9 जुटे दिले 20 रुपये, त्याने 20 भाषा कळली तुम्हाला. म्हणजे त्याला 10 रुपये मिळाले तरी तो काय म्हणतो 20 रुपये गोड झाले. म्हणजे प्याला मिळाले तरी गोड, खायला मिळाला तरी गोड, जन्माला आला तरी गोड आणि मेलं तरी. हा गोड शब्द व्यवहारात सगळीकडे का वापरला तर तुमची गरज पूर्ण झाल्यानंतर जो आनंद होतो त्याला गोड म्हणतात. आणि गोड तुझे रूप गोड तुझे, गोड का तर समाजाची, भक्ताची, दिनाची, दुबळ्याची, अनाथाची जी गरज असेल ती संपूर्ण गरज पूर्ण करण्याची हिम्मत हे परमेश्वराच्या नावात आहे. म्हणून देवाचं नाव आपण घेत जावा. तुम्हाला गरज कशाची तुम्ही शोधा ना, तुम्हाला गरज याची ना त्यासाठी शोधा आणि तितक्या ताकदीने त्याचं नाव घ्या. तो तुमची गरज पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तो गरज करणार म्हणजे करणार, फक्त त्याचं तुम्ही त्या निमित्ताने नाव घ्या, त्या पद्धतीने घ्या, तुमची गरज तो पूर्ण करेल. आणि म्हणून महाराज म्हणतात अनिक काही इच्छा समान हे चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा. पांडुरंगा तुझं नाम फार गोड आहे, तर तुझं गोड नाम म्हणजे आमची गरज पूर्ण करण्यासाठी आहे. यासाठी आपण, आपल्याला गरज जशी असेल, आपला मालक ऐकत नाही, तुम्ही देवाचं चिंतन करा. याला म्हणलं खाऊ नको, खाऊ नको, खाऊ नको, ते खातच. याला म्हणलं पिऊ नको, पिऊ नको, पितच. बाईने ते देवाचं चिंतन करणार. तिने काय करायचं, गोविंद 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 गोविंद, भाजी चिरताना गोविंद, कांदे चिरताना गोविंद, कणिक मळताना गोविंद, कपडे धुताना गोविंद, पाणी भरताना गोविंद, चपाती करताना गोविंद, तांदूळ निसताना गोविंद. सारखं बाई तू गोविंदाचं चिंतन कर आणि ते अन्न त्याला खाऊ घाल. घटिका बोट मास वर्षी लागती 3, तर तो 3 महिन्यात तरी दारू सोडील आणि 3 वर्षात तिथं उलथा पालथा होईल. फक्त तू देवाचं चिंतन कर आणि देवाचं चिंतन, तांदूळ निसायला लागले तरी तू गोविंद गोविंद म्हण, कणिक म्हणायला लागली तरी गोविंद गोविंद म्हण. जे त्याच्यासाठी जे करायचे ते सगळं गोविंद नामानं कर आणि ते त्याला खाऊ घाल आणि मग बघ सुटते का नाही आपण. पण आपणच तांदूळ निसताना सिनेमाची गाणी म्हणायची म्हणल्यावर ते करीनच काय आलं. म्हणून आपण देवाच्या शब्दावर नावावर विश्वास ठेवीत नाही आणि मग आपण दुःख व्यक्त करतो, ते कामाचं नाही आहे. आणि म्हणून
देवाचं नाव हे गोड आहे, म्हणजे गरज पूर्ण करणारा आहे. तुमची गरज काय आहे त्या सगळ्या गरजा परमेश्वर परमात्मा पूर्ण करतो. म्हणून महाराज म्हणतात, तुझे नाम गोड पांडुरंगा, अनेक काही इच्छा आम्हा नाही जाड. तुझे नाम गोड पांडुरंगा. आणि प्रभू तुला मी आज म्हणत नाही ही गोष्ट, जन्माच्या जन्म तुला सांगत. जन्म जन्मे तुझे मागितले तुझ, जन्मजन्मी ऐसे मागितले तुझ. जन्म जन्मे ऐसे मागितले तुझ. जन्मजन्मी ऐसे मागितले तुझ. आम्हाशी सहज द्यावे आता. सहज शब्द हा का सांगितला इथं? जन्मजन्मी ठीक आहे, पण सहज शब्द का वापरला इथं? ह्याचं काही कारण नाही. त्याचं कारण असं आहे की महाराजांच्या पूर्ण लक्षात आहे, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, मी तुझ्या बरोबर होतो. गोकुळात तुम्ही आलात, मी बरोबर होतो. रामावतारात आलात, मी बरोबर होतो. हे सगळे बरोबर. आता मला मागच्या जन्मातला आठवतंय, मी तर दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे जाळवणे संसार पैसलो अंगणी. मी सगळं घरदार सगळं सोडून भंडारा घोराडा भामगिरी डोंगरावर बसलोय आणि तू माझ्याकडे डुंकून बघत नाही. पण मी तुझा स्वभाव बघितलेला ना देवा. मागच्या अवतारात मी बरोबर होतो. आम्ही म्हणायचो इकडं जायचं नाही, त्या गवळणीनं दार लावून घेतलंय, तरी तू त्या गवळणीचं दार उघडलंच उघडलं. त्या गवळणीनं शिंक लई उंच बांधलेलं होतं, कुणाचाच हात पुरत नव्हता. तरी तू आम्हाला एकावी उभं केलं. आणि तिची इच्छा नसताना सुद्धा तिचं शिंक तो खाली काढलंच. त्याच्यानंतर शिंक तोडलं. तिची इच्छा नसताना ती कित्येक वेळाला म्हणली, तू माझ्या घरी ये, गवळणी बांधिते दारणाशी गळा, तुला गळ्याला बांधून मी बांधून ठेवील, असं तुझ्या तोंडावर म्हटले. आम्ही पण म्हणायचो, कृष्णा ही गवळणी लई बांधकोरी, नको जायला. चांगल्या गरीब गवळणी का तू गेलाच नाहीस. गरीब गवळणीकडे तू गेलाच नाही आणि जी बांधणारी तिच्याकडे पहिला जायचा. आणि तुला भांडतात आणि त्यांच्याकडे तू आम्हाला घेऊन जायचा. आणि मी तुझं भजन करतो तरी माझा विचार करीत नाही, त्या भांडतात त्यांना विचार करतो. म्हणून अरे भांडणाऱ्या गवळणीचा आणि गवळ्याचा तो विचार केला. आणि आम्ही भजन करणारे आम्हाशी सहज द्यावे. आम्हाला तर तू सहज द्यायला पाहिजे. ते तर तुला भांडत होते, हा तुला बांधित होते, भांडत होते. तुझ्या तक्रारी, तुझ्या पड्या कितीतरी आई वडिलांना तुझ्या तक्रारी आमच्या समक्ष सांगितल्या. आणि इतका तुला विरोध असून सुद्धा तू कवाड भ्रांतीची उघडली. त्यांची भ्रांती काही तोडली. कुलूप मायेचे तोडिले शिंक्या विद्येचे, कुलूप मायेचे मोडिले शिंक्या विद्येचे तोडिले बाई तुझी कृष्णे. आणि हे सगळे तू माझ्या डोळ्यासमोर घडले, तरी तू त्यांच्याकडे जात होतास, भांडत होते. तरी मग मला याला अडचण काय? आम्हाशी सहज द्यावे आता, मला तर तू सहज द्यायला पाहिजेस. भगवान म्हणले, महाराज तुमची गोष्ट खरी, पण मला आता वेळ नाही. तुम्ही दुसरीकडे कोणाकडे जा मागायला. मला तुमच्यासाठी आता वेळ नाही. तुम्ही कुठे दुसरीकडे जा मागायला. ब्रह्मदेवाला मागा, भगवानशी कुणालाही मागा, बाकी शास्त्राला पुराणाला मागा.
तुकाराम महाराज म्हणतात, शेवटी म्हणतात, तुका म्हणे तुझा ईशान दयाळ धुंडिता सकळ नाही आम्हा. एकदा भजन करून 2 मिनिटात आपला विषय संपून घेऊ. विठोबा कुमारी गोपाल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमारी. तुका म्हणे तुझा ईशाचे दयाळ तुझ्यासारखा कनवाळू कृपाळू भक्ता लागे मुशी. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. भगवंतासारखा दयाळू कृपाळू अत्यंत प्रेम करणारा दुसरा या जगामध्ये कुणीही नाही. म्हणून तुकोबारा सांगतात, उदंड पाहिले दंड ऐकिले उदंड वर्णिले क्षत्र महिमे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसा ठेवर देव कोठे. म्हणून मी पाहिले दांडोळीनी दर्शने पाहिले पुराणे दांडोळीनी दर्शने. वेदानंत बोलिला अर्थे तुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे निधनिष्ठा नाम गावी. 18 पुराणाचे पोटी नाही नामे विनगोठी. पुराण पाहिले दर्शन बघितली वेद बघितला. ह्या सगळ्यांना तुझ्याच क्रिया आहे. त्याच्यामुळं मला आता कुणाकडे जायची इच्छा नाही. आणि तुझ्यासारखं सगळ्या जणांनी तुझंच नाव घेतलेलं आहे. त्यामुळं तू जरी बाजूला सारलं तरी माझी अपेक्षा आहे तू मला बाजूला सोडू नये. मला जवळ घ्यावा आणि माझं कल्याण करावा. आणि माझ्या तुझ्या जवळचे जे गुण आहेत ते सतत मला देऊन टाकावे. अशा प्रकारची भावना देवाच्याकडे जाताना अवश्य बोला. मारुतीच्या मंदिरात पाया पडायला नुसतं जाऊन मारुतीला पाया पडू नका, तर त्याला बोला तुझ्याकडे शक्ती आहे, युक्ती आहे, भक्ती आहे, सेवा आहे. ही सद्बुद्धी मला तू कधी देशील मग तुझ्या मी पाया पडतो. हे तुम्हाला बोलता आलं पाहिजे. हे बोलता आलं पाहिजे त्या देवाला. नाही तर नुसतं जायचं पाया पडायचं नारळ ठेवायचं डोकं टाकायचं. जुन्या चपला असतील त्या आपल्या सोडून द्यायच्या आणि दुसऱ्याच्या नव्या घेऊन द्यायच्या. हां असे पाया पडायची शब्द. म्हणजे मला सांगा, अरे मी खरं सांगतो तुम्ही बोला त्याला सांगा, त्याला आठवण करून द्या. आणि त्याच्याकडे काय आहे ना ते त्याला मागा. लक्षात त्याला काय आहे त्याला मागा. असूया द्वेष दोष दुर्गुण समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बघत असताना निगेटिव्ह एनर्जीने बघू नका, पॉझिटिव्ह बघा. तुम्हाला जर काही हवा असेल, काही मिळवायचं असेल तर तुम्ही त्याच्यातली गुणात्मक दृष्टीने त्याला बघा. निर्गुण म्हणजे अवगुणी दृष्टीने जर बघितलं ना तर या जगात तुम्हाला काही सापडायचंच नाही. तुम्ही गुण बघा, ह्याच्यातले गुण काय आहेत एवढं बघा. आणि गुणात्मक पॉझिटिव्ह एनर्जीनं कुठलीही गोष्ट तुम्हाला जे काम करायचं आहे ना त्या कामात सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी दाखवा. कुणाला बोलवायचं, समजा आपण एखाद्या मुलाला सांगितलं बोलवायला, जा रे त्या काकांना घेऊन बोलून आण बरं. तो जर मुलगा म्हटला ना काका घरी असतील का, इथूनच त्याचं वाटोळं सुरू झालं. इथूनच त्याचं वाटोळं सुरू झालं. काका घरी असतील का, अरे घरीच येत माझा आत्ता फोन झाला. असं का, बरोबर. कुत्र आहे का त्यांच्या घरी, नाही कुत्र नाही. होतं कुत्र पहिलं पण ते कुत्र गेलं. दुसरं आणलंय का त्यांनी. महाराज ह्या ज्या ऊर्जा आहेत, हे सत्य सांगतो मला, ह्या ज्या तुमच्यातून ऊर्जा निघाल्या बाहेर, ही एनर्जी निघाली, ही एनर्जी तो माणूस जरी घरात असला ना तरी तुम्ही जाईपर्यंत तो माणूस बाहेरच निघून गेला पाहिजे. बाहेरच जाणार तो माणूस, तो राहणारच नाही. आणि एखादा जर म्हणला ना, दुसरा त्याचा भाऊ आहे, तो म्हणला बाबा हा काही सांगतोय कुत्रच आहे का नामकच आहे, याला करायचंच नाही, मी जाऊ का तुम्ही मला सांगा ना. तो जर म्हणला मी जाऊ का मला सांगा,
तू कसं काय आणशील? मी त्यांना गावाच्या स्टँडवरून पाण्याच्या टपरीवरून कुठूनही मी त्यांना घेऊनच येतो. हा ज्यावेळेस तो अशा पॉझिटिव्ह एनर्जी टाकतो, टाकल्याबरोबर तो घरातला माणूस बाहेर आला ना, तो याच्याच दिशेने तोंड करत आला होता. महाराज, संतांचा भक्तीचा सिद्धांतच आहे. तुम्ही जीवनामध्ये जगत असताना निगेटिव्ह विचार करू नका, पॉझिटिव्ह विचार करायचाच नाही. निगेटिव्ह विचार, पॉझिटिव्ह हे काम माझं होणारच आहे. ह्या दृष्टीनं तुम्ही सारखी एनर्जी ऊर्जा टाकीत राहा मनाची, बुद्धीची, मग ते तुमचं काम होणार आहे. पण तुम्ही जर सतत निगेटिव्ह विचार केला तर चांगली माणसं सुद्धा तुमच्याजवळ निगेटिव्ह विचार करून बसतील. आणि म्हणून जीवनात यशस्वी होण्यासाठी हे सतत तुम्हाला बाळगलं पाहिजे. पहिलवान कधीही निगेटिव्ह विचार करीत नाही. पहिलवान हातात हात दिला ना, त्याला विचार कसं काय, मी पाडीनच म्हणला, तो पडू नाही तर पाडू, पण तो नेहमी कसा विचार करतो. आहेत ना तुम्ही बरोबर. हे बघा पहिलवान बरोबर, महाराष्ट्र केसरी. मग आता तुम्ही कसा विचार करता मला सांगा? पॉझिटिव्ह विचार करणार ना. तो कसा जरी असला तरी तो सतत पाय ठेवला, त्याला विचारलं कसं काय, म्हणला काही असू द्या, मी याला पाळणार, मी याला पाळणार. हा जेवढा अतिशय भक्कमपणानं उभा राहतो शेवटच्या क्षणापर्यंत, समोरचा माणूस जरी जास्त असला तरी त्याला पडावंच लागतं, कारण याची ऊर्जा तितकी ना, याची ऊर्जा तितकी आहे. तसं महाराज आपल्याला वाटलंच पाहिजे, मी देवाचं भजन करतो, 100% माझं भजन देव ऐकतो, 100% माझं ऐकतो, आणि त्याला माझं काम करावंच लागेल, त्याला माझं काम करावंच लागेल. अरे महाराज, ही ऊर्जा आहे महाराज. आणि ही तुम्हाला पाठांतर करून सांगत नाही, स्वानुभव सांगतो. हा मी पाठ करून सांगत नाही, स्वानुभव सांगतो. तुम्ही ऊर्जा टाकून द्या, त्याच्या अंगावर टाकून द्या. लग्न करणारी मुलगी कधीतरी विचार करते का, ह्याच्याबरोबर लग्न केलं हा आपल्याला साड्या घेईल का? आहेत ना तुम्ही एवढ्या लग्नावाल्या, आहेत बाई बसलेल्या पुढे. असा का तुम्ही विचार केला का यांच्या बाबतीत कधी, की मला साडी घेईल का मला असंच येईल, माझ्या मनासारखी घेईल का नाही, का मला उघड पुढे येईल त्यांनी हिडीत बसेल, असा कधी विचार केला का मुली? हा केला? कधीच करीत नाही मुलगी. ज्यावेळा एकदा शुभमंगल झाला, सतत ती मुलगी पॉझिटिव्ह विचार करते महाराज. आणि जी बाई पॉझिटिव्ह विचार करते ती मालकाला यशाच्या शिखरावरच नेऊन बसवते. हा सिद्धांत आहे. आणि तुझी बाई म्हणते तुझं असंच आहे आणि तुझं तसंच आहे, भिकार पण तुला येतं, तुझं असंच आहे तुला समजत नाही. अरे हा विचार करू नका तुम्ही, हा मायनस विचार करायचा नाही, सतत पॉझिटिव्ह विचार करायचा. आणि हे तुम्ही पहा ना, सारखा भक्तावर काही संकट आलं नाही का, त्यांच्यावर संकट येत नव्हती का? ध्रुव बाळ जंगलात निघाला, आई म्हणली बाळा जाऊ नको, देव लय अवघड जागेवर. म्हणला किती अवघड जागा असू दे, मी जाईल. म्हणजे त्यांनी पॉझिटिव्ह विचार केला. 12 वर्ष बसला, पण त्याने असं म्हणलं नाही मला देव भेटणार नाही, मला अमुक नाही, तर त्याला भेटावाच लागलं का. विचार पॉझिटिव्ह करा. तसं व्यसन सोडायचं, मी व्यसन सोडणारच आहे, मी व्यसन सोडणार, तंबाखू सोडणार म्हणजे सोडणार. मला आळंदीला नेलंय ना, पंढरपूरला जाणार ना, कीर्तनकारांनी सांगितलं काहीतरी सोडली, मी सोडूनच देईन, मी सोडूनच देईन. सुटण का नाही, सुटण का नाही, सुटण का नाही, ती छातीवर बसल्याशिवाय राहायचीच नाही, छातीवर बसेल. अलग लक्षात, ती छातीवर बसेल. अरे तू विचार करू नको, हिंदा सांग जा चुकलं. सतत पॉझिटिव्ह विचार कर, तुला एक ना एक दिवस परमेश्वराला यशाच्या शिखरावर न्यावाच लागणार, त्याच्याशिवाय चालत नाही. हा भक्तीतला सगळ्यात मोठा सिद्धांत आहे महाराज, हा सिद्धांत आहे. आणि म्हणून तुम्ही आपल्या घरी राहत असताना सतत चांगला विचार करा, सतत निगेटिव्ह विचार अजिबात कुणाला वाईट बोलूच नका. तुम्ही जर ठरवलं ना, आपल्या तोंडातून शिवी द्यायचीच नाही. ठरवलं जर ठरवलं ना तुम्ही, 100% तुमचं तोंड शिवीतून बंदच होतं महाराज, 100% बंद. अगदी स्वानुभव आहे. म्हणून नाही तुम्ही पॉझिटिव्ह विचार निगेटिव्ह विचार करायला ठरलं ना, संपला. तुम्ही घरातल्याच माणसाला, आपल्या मंडळीला आपल्याला कौतुक करूनच बोलायचं, खराब बोलायचंच नाही. एवढा विचार जरी तुम्ही केला ना, तरी तुमच्या घरात सुख लगी सगळ्या दारातून सुख, सावण्यातून सुद्धा खाली, दारं बंद केली तर सावण्यातून सुख खाली. पण तुम्ही जर चांगला स्वयंपाक, सुंदरातला सुंदर स्वयंपाक केला अगदी, आणि ती म्हणली कसा स्वयंपाक केला, अरे तू येड्या असा, म्हणजे आज तुझ्या तोंडाने तिचं कौतुक कर ना कधीतरी. इतकं तोंड तुझं असं खापरासारखं कसं काय आणलं कुठून तो? अरे कधीतरी तुझं तोंड असं अमृतासारखं ठेव, म्हण
काय सुंदर स्वयंपाक केला. माझी आई सुद्धा असंच करीत होती. आईसारखा स्वयंपाक केला तेवढा तिची छाती फुगल, अजून दुसऱ्या दिवशी चांगला करील, अजून शेवटपर्यंत चांगलं करील. तू जर सारखा जर बोलत राहिला, भक्ती क्षेत्रामध्ये फक्त अभंगाचे अर्थ ऐकू नका, तर अभंग आपल्या रोजच्या जीवनामध्ये कुठं बसतो हे शोधित बसा, तर जीवन सुखी होणार. नुसते अभंगाचे अर्थ ऐकले ना अभंगाच्या जागेवर आणि आपला गोंधळ चालूच अजिबात नाही. अभंग आपल्या कीर्तनात माझ्यासाठी काय आहे, माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी, माझ्या जवळच्या स्वभावासाठी ह्याच्यात काय आहे ते शोधा आणि ते शोधून तुम्ही जगायचा प्रयत्न करा. मंदिरात पाया पडायची गर्दी करण्यापेक्षा तुमच्या घराचं मंदिर कसं बनाल याचा विचार करा. मंदिर कसं आपल्या घराचं पाहिजे याचा विचार करा ना. हो आलं लक्षात. आणि म्हणून सतत आपल्याला सुद्धा आपल्या घरातल्या माणसाला छान बोलता आलं पाहिजे, छान राहता आलं पाहिजे, त्याच्याबरोबर गुण. तुम्ही तुमच्या मुलाला चांगलं बोला, छान आहेस, सुंदर आहे, मोठा माणूस आहेस, होशील तू, चांगला अभ्यास कर, मी सुद्धा अभ्यास करीत होतो असं म्हणा त्याला. तुम्ही समजतच नाही, तुला अक्कलच नाही, आमकं नाही. अरे बाप जर आई बाप म्हणले अक्कल नाही तर अख्खा गाव म्हणा ना बेअक्कलीचा, अख्खा गाव म्हणून का नाही. अरे तू त्याला पॉझिटिव्ह एनर्जी टाक त्याच्यावर. तू त्याला सेठ म्हण, साहेब म्हण, छान म्हण, चांगला म्हण, सुंदर म्हण. तो जरी उशिरा उठला 8 वाजता तरी त्याला असं म्हण, छान आहे, आज थोडा झाला असं उशीर उठायला, उद्या लवकर उठ असं म्हण ना. आज झाला असं उशीर, रात्री उशिरापर्यंत पोरी वाळीत बसला होता, पण उद्या लवकर उठ आणि अभ्यास कर, चांगलं आहे, मला आवडलं तुझं बोलणं, छान बोलतोस तू. आईला सुद्धा कामात मदत करतोस तू, म्हणजे भांडी उचलायला, खरकटी भांडी उचलायला, आईला झाडून काढायला, आईची भांडी द्यायला, मुरीमध्ये ठेवायला चांगली मदत करतो. तुझ्या आईने मला सांगितलंय छान, असं तू त्याला चांगलं म्हण, तेव्हा तू आईला मदत करील. तुला अक्कलच नाही, हा असं म्हणल्यानंतर तू तुझी सुद्धा अक्कल वेळेवर काढून टाकी. म्हणून संसारामध्ये अरे आपल्याला संपत्ती पाहिजे, सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह एनर्जी आल्यानंतरच येतात, तशा येत नाहीत. आणि म्हणून आपलं बोलणं गोड आपल्या माणसात, तुमच्यातून सुरुवात करा ना, आपल्या मुलातून सुरुवात करा, आपल्या आईबरोबर सुरुवात करा, आपल्या मंडळीबरोबर सुरुवात करा, आपल्या बहिणीबरोबर सुरुवात करा, आपल्यापासून सुरुवात करा. गोड बोलायची, छान बोलायची, पॉझिटिव्ह एनर्जी करायची. तुमच्यापासून सुरुवात केली की त्याचा सुगंध तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर जाणारच आहे आणि मग त्या लोकांना समजणारच आहे. ह्या सगळ्या गोष्टी कीर्तनाप्रमाणे एवढा खर्च करायचा, 10-10, 5-5 तास आम्ही आळंदी पंढरी यायचं, एवढा मांडव, एवढा खर्च, हा कशासाठी चाललाय महाराज? घर ना घर, कुटुंब ना कुटुंब, सुखी, समृद्ध, शांत, निर्व्यसनी आणि अत्यंत सोज्वळ व्हावा एवढ्यासाठी हा काय तुम्ही अभंग पाठ करावा आणि मोठं तुम्ही अगदी वेदशास्त्र संपन्न व्हावा ही अपेक्षाच नाही महाराज. सामान्य तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुमच्या मुलाबाळामध्ये, तुमच्या शेतीवाडीमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये अत्यंत आनंदी राहा, प्रसन्न राहा, समाधानी राहा, निर्व्यसनी राहा. विडी पिऊ नका, काडी ओढू नका, तंबाखू खाऊ नका, जुगार खेळू नका. आपले 2 रुपये पुढे खराब ठिकाणी जाऊ देऊ नका. तुमचे 2 रुपये तुमच्या मुलांच्या शिक्षणाला वापरा, कपड्याला वापरा, आपल्या घराच्या विकासाला वापरा. यासाठी निर्व्यसनी बनण्यासाठी एवढा मोठा घाट गाठलेला आहे. ह्या घाटाचा मुख्य उद्देश तो आहे की मुलांना चांगलं शिक्षण द्या, चांगले संस्कार द्या. जसे तुकाराम महाराज ज्ञानोबा, जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना संस्कार दिले, संस्कृती दिली, शिक्षण दिलं, उत्तम प्रकारचं त्यांच्यावर आचार विचाराचा पगडा ठेवला, त्याच्यासाठी हा आहे. नाही आपल्याला सगळ्याला जिजाबाई मिळणार तरी पण हा सप्तात जिजाबाई माना ना, तुम्ही हा सप्तात जिजाबाई माना ना. नाही आपल्याला जिजाबाई मिळली, सगळ्या जणांना नाही मिळली, नाही आपल्या आईला शिक्षण घेता आलं, पण अखंड नाम सप्ताह आहे, पारायण आहे, जीवन आहे, ह्याच्यात सेवा करा, ह्याला माना, यांचे विचार चांगले घ्या. आणि या चांगल्या विचारामधून आपलं घर कसं सुंदर बनल, कसं चांगलं बनल, कसं स्वच्छ बनल, कसं पवित्र बनल, अंतराच्या विचारानं किती सुविचारी बनल, सुसंस्कार बनल, ह्या 7 दिवसाच्या कीर्तनामधून ऐका हे आणि आपल्या घरात त्याचा प्रयोग करा.
ते प्रत्यक्ष जेवण खाल्ल्याशिवाय चालत नाही, जेवणाला पाहून पोट भरत नाही, खावा लागतं. तसं कीर्तनाच्या प्रवचनाच्या विचारानं जगावं लागतं, फक्त ऐकून चालत नाही. तसं जगलं पाहिजे, थोडं तरी वागलं पाहिजे, थोडा तरी आचार केला पाहिजे आणि आपल्याच घरातल्या माणसाला चांगलं बोलण्याचा, चांगलं वागण्याचा, चांगला सल्ला देण्याचा, चांगला सल्ला त्यांचं पण ऐका ना. नाही तर आपणच आपल्या मुलाला सांगितलं वाळू तंबाखू खाऊ नाही, तंबाखू खाऊ नाही, एवढं जा बरं गाय छाप घेऊन ये बरं. तुला काही लाज वाटते का नाही? तू म्हणतो मुलाला तंबाखू खाऊ नाही बिडी होऊन, तू म्हणतो जा बरं एवढं गाय छाप घेऊन ये, एवढं उंट छाप घेऊन. हे चालतं का असं? म्हणून आपलं महाराज आपण स्वतः व्यसनापासून बाजूला राहावा आणि आपल्या मुलांना व्यसनापासून बाजूला सहज आपल्या वागण्यातून ठेवावा. सांगण्यातून ठेवू नये, तर आपल्या वागण्यातून व्यसनापासून बाजूला ठेवावा. ह्याच्यासाठी सप्ताह, याच्यासाठी जेवण. महाराज ही माणसं 2 जणांच्या पाया पडतात. बापूसारखे झाले तुम्ही, अरे 2दा पाया पडतात, ह्यांना पाया पडतात. एकदा आम्ही कीर्तन घ्यावा म्हणून 25 वेळा फोन, महाराज एवढं कार्यक्रम घ्या, महाराज एवढं कार्यक्रम घ्या, एवढा कार्यक्रम घ्या. अहो माणसं येतं. आम्ही म्हणलं लई आम्ही बापू लई येत लई त्रास होतो. नाही नाही या 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 कसं का, म्हणजे एकदा आमच्या पाया पडायचं आणि 10 वेळा तुमच्या पाया पडायचं. पाया पडतो नाही कीर्तनाला तर जेवण तरी. अरे ही माणसं 2दा पाया पडतात, 2दा पाया पडतात. जेवणाऱ्याच्या पाया पडायचे, आमच्याच्या ये कीर्तनाला ये, मुलांना घेऊन ये काका, मुलीला घेऊन या, मंडळीला घेऊन या काका. का काय पडले त्यांचं? पडलंय काय? घरचा उद्योगधंदा सोडून पडलंय काय? येतो कळवळा म्हणून या. आपल्यासारखा समाज सुशिक्षित व्हावा, आपल्यासारखा समृद्ध व्हावा, आपल्यासारखा आनंदी राहावा, आपल्यासारखा भगवंताची कृपा सगळ्यावर व्हावा, देवाची कृपा सगळ्यावर व्हावा. म्हणून हा आट्टा असे घर दार सगळं. ह्या माणसाला, श्रीमंत माणसाला बोलायचं, त्यांना म्हणायचं या तुम्ही पंक्तीला बसा, काही सेवा करता आली तर करा. गरीबाला म्हणायचं या जेवायला, तुम्ही वर्गणी देऊ नका, आपण जेवायला या, ऐकायला या, पारणाला या. हा अट्टहास कशाचा आहे? तर केवळ आणि केवळ समाजाचं कल्याण व्हावं. आपल्याला मोठं व्हायचंय, मोठं करायचंय, हे साधू संतांच्या डोक्यात काहीच नसतं कधी. फक्त समोर त्याचं कल्याण व्हावा एवढ्यासाठी ही माणसं जन्माला आलेली असतात. आणि म्हणून जातीनं, पातीनं, वर्गानं, गावानं ह्या दृष्टीनं ह्या माणसाला कधी बघू नका. हा आपल्या जातीचा आहे का, आपल्या गावचा आहे का, आपल्या भागातला आहे का, आपल्या प्रांतातला आहे का, आपल्या समाजाचा आहे का, आपल्या देशातला आहे का, याच्या मर्यादा शहाण्या पुरुषाच्या बाबतीत लावायच्या नाही. का? शहाणा पुरुष हे वरून आलेली माणसं असतात आणि मार्ग दावून गेले आधी दयाने त्यांच्या तेनेची पंथेच चालू जाता भाऊ बाबानं जो संदेश दिला, माऊलीनं संदेश दिला, ज्ञानोबाराय तुकोबाराने संदेश दिला, या संदेशासाठी महाराज ही माणसं बापूसारखी जन्माला आली या भागात. आणि म्हणून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र ही दोन्ही माणसं बापू एका किमतीची आहेत, लक्षात ठेवा. पुन्हा माझं वाक्य नीट ऐका, पुन्हा सांगतो. गावात निवडून येणारा डायरेक्टर, सरपंच, आमदार, खासदार जे कोणी असतील किंवा गावातला साधा निवडून येणारा सोसायटीचा माणूस आणि कीर्तनकार हे दोन्ही एका लेवलचे असतात. ह्याच्यात बदल पाहू नका. रस्ता भिन्न आहे पण लेवल एक आहे. तुम्ही म्हणा कसं काय? मला सांगा, मी आळंदीहून नाशिकहून 5-6 तासात तिथे आलो, 250 मैल अंतराहून. मला रस्ता चांगला द्यावा लागला का नाही? चांगला रस्ता आहे ना. तुम्ही इथून आलात, गाड्या घेऊन आलात, रस्ता चांगला आहे. रस्ता देण्याचं काम माझं आहे का? लाईट देण्याचं काम माझं आहे का? पाणी देण्याचं काम माझं आहे का? पाणी रस्ता कोण देऊ शकतो? जो प्रशासन चालवतो, जो निवडून येतो. शाळा देण्याचं काम माझं आहे का? नाही. हे ह्या लोकांचं काम आहे की जे निवडून येणारे डायरेक्टर, त्यांचं काम आहे. म्हणले महाराज ते लाईट पाणी रस्ता सगळे देतात, मग तुम्ही काय आला? आमचं सांगतो ना तुम्हाला, आम्ही कशाला येतो. समजा पाटोद्यापासून इथपर्यंत यायला रस्ता सुंदर दिला, पण त्या रस्त्यात, चांगल्या रस्त्यात माणसं चांगली वाकडी तिकडी पडली. वाकडी तिकडी माणसं पडू नयेत, त्यांना नीट करायचं काम आमचे आणि रस्ता करायचं काम साहेब तुमचं. कळलं? रस्ता तुम्ही करायचा आणि आम्ही माणसं नीट रस्त्याने चालायला लावायची, पडून द्यायची. म्हणून
धर्मशास्त्र आणि राज्यशास्त्र दोन्ही एकाची आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज छत्रपतीच्या तलवारीला सारखं रक्त लागत होतं महाराज. ते काही कोंबड्याचं नव्हतं लागत, कोंबड्याचं होतं, अरे माणसाचं रक्त होतं. आणि तुकाराम महाराजांच्या हातात माळ होती, महाराजाच्या हातात माळ आणि यांच्या हातात तलवार. तरी संपूर्ण जगानं दोघाला एकाच किमतीनं बघितले. लक्षात, अख्खं जग तुकाराम महाराजाला महाराज म्हणतं आणि शिवाजी महाराजाला महाराज. एकाच्या हातात तलवार आणि एकाच्या हातात माळ. असा गाव असेंब्ली नाही, अशी जागा नाही, कलेक्टर कचेरी नाही, जिल्हा परिषद नाही, ग्रामपंचायत नाही, सचिवालय नाही, मंत्रालय नाही की जिथे शिवाजी राजांचा फोटो लावलेला नाही. असं एक सुद्धा कार्यालय नाही, एक बँक नाही. 5,000पेक्षा जास्त बँका या देशात काम करतात. प्रत्येक शाखेत शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो, तलवार हातात. एवढं का? तर समाजाचा भौतिक विकास करण्याचं काम शिवरायानं केलं आणि समाजाचा बौद्धिक विकास करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. भौतिक आणि बौद्धिक दोन माणसं या समाजाचं कल्याण करणारे असतात. प्रशासन चालवणारा माणूस आणि कीर्तन करणारा माणूस, धर्माचा प्रचार करणारा आणि धर्माला आधार देणारा, ह्या दोन माणसाची समाजाला गरज आहे महाराज. गरज आहे का नाही? हे टाळकरी उभा राहिले, त्यांना चांगलं जेवण पाहिजे. हे जेवण देण्याचं काम कुणाचं आहे? हे जेवण देण्याचं काम साहेबाचं आहे. आणि यांच्याजवळ जेवण आहेत, यांच्याजवळ पैसे नाहीत, कारण यांना भजन येतं पण भोजन देता येत नाही. साहेबाला भोजन देता येतं पण भजन येत नाही. बरोबर? म्हणजे ज्याला भोजन देता येतं त्याने भोजन द्यावा आणि ज्याला भजन करता येतं त्यानं भजन करावं. ह्या दोन गोष्टी समाजाच्या एक रूप आहेत महाराज. आणि त्या एकाच किमतीनं समाजानं पाहावा, नीट बघू नाही. दोन्ही एकाच किमतीची माणसे. आणि म्हणून हा सप्ताह अशा पद्धतीनं चाललेला आहे, वृद्धिगीत होणारा आहे. आणि म्हणून बापूंचं एवढं मोठं योगदान, बापूने एवढा खटाटोप सारखा का? तर आपल्या परिसरामध्ये खूप चांगली माणसं, गुणवान, गाणारे, वाजवणारे, सत्कुटुंब निर्व्यसनी समाज तयार व्हावा. चांगली माणसं तयार व्हावी, शहाणी माणसं तयार व्हावीत, सज्जन माणसं तयार व्हावीत, पिढी तयार व्हावी, देश तयार व्हावा, धर्म जागा राहावा आणि धर्माचं काम सगळ्या धार्मिक मंडळींनी करावं. हा मूळ हेतू आहे, मोठंपणाचा हेतू अजिबात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर